स्वीकार करत एक खारीचा वाटा म्हणून का होईना पण सामाजिक कार्याचा वसा हातात घेतला आहे आधार फाउंडेशन. 2015 पासून अविरत निस्वार्थपणे समाजसेवेची व्रत या आधार फाउंडेशनने घेतले आणि आज बघता बघता या आधारला 7 वर्ष पूर्ण झाली. फक्त समाजकार्याची धुरा हाती घेऊन ही आधार फाउंडेशन थांबलेली नाही, तर आता शाश्वत विकासाच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकले. म्हणजे मेळघाटातील भुलोरी हे गाव त्यांनी दत्तक घेतले, म्हणजे आम्ही दत्तक घेतले पुढील 3 वर्षासाठी. आणि या गावाला एक आदर्श गाव म्हणून विकसित करण्याचा संकल्प सुद्धा हाती घेतलाय. मी शब्दात आमच्या कार्य मांडण्यापेक्षा आधार फाउंडेशनच्या कार्याची एक चित्रफित तुमच्या सगळ्यांसमोर सादर केली आहे. भंडारा जिले में आई बाढ़ ने वहां के लोगों पे कहर बरपा दिया।
यहाँ भी आधार ने अपनी मानवीय प्रेम और जिम्मेदारी का परिचय देते हुए सिर्फ 48 घंटों में कपड़े एवं जरूरतों की चीजों को एक ट्रक द्वारा भंडारण के लिए रवाना किया। कोविड-19 जहां सारी दुनिया इस महामारी से जूझ रही थी और लॉकडाउन के कारण सभी की जिंदगी थम सी गई थी, उस समय मेरी भारत के अति दुर्गम क्षेत्र के गांव के लिए कोरोना के संकट काल की शुरुआत बहुत दर्दनाक थी। ऐसे में आधार ने यहाँ की गंभीरता को समझते हुए और मुश्किल घड़ी में वहां जाकर 300 जरूरतमंद परिवारों को गेहूं, दाल, चीनी, हल्दी, नमक, गरम मसाले और दवाइयाँ और बहुत सी अन्य जरूरतों की चीजों के पैकेट बनाकर पर्याप्त मात्रा में मदद की। शायद ईश्वर भी हमसे यही चाहता होगा, उसके बच्चे मुश्किल घड़ी में एक दूसरे की मदद करें और ये देखकर वो मुस्कुराता ही होगा। जरूरतमंदों को कपड़े और वस्तुओं के रूप में मदद करना एक अस्थायी मदद हो सकती है, लेकिन असली जरूरत उनमें सकारात्मकता पैदा करना, उन्हें आत्मनिर्भर बनाना। यहाँ के जंगल और पहाड़ियों को प्रचुर मात्रा में प्राकृतिक संसाधनों को उपयोग करके प्रशिक्षण के माध्यम से रोजगार निर्मित करना, ताकि यहाँ के आदिवासी आर्थिक रूप से मजबूत हो सके, सशक्त हो सके। और इसी विचार को आगे बढ़ाते हुए मेरे घर के बुरोरी गांव को दत्तक लेने का संकल्प आधार फाउंडेशन द्वारा लिया गया। आने वाले 3 सालों में गांव आर्थिक रूप से सक्षम एवं आदर्श गांव हो, इसीलिए आधार निरंतर कार्यरत है और इसी के तहत गांव के बच्चे शिक्षित हों, उनमें शिक्षा के प्रति लगाव बढ़े। इसीलिए यहाँ बच्चों को स्कूल बैग, पेन, किताबें एवं शैक्षणिक चीजें उपलब्ध कराकर ग्रामवासियों में शिक्षा के प्रति जागरूकता निर्माण करके आने वाली पीढ़ियों के लिए शिक्षा का रास्ता खोल दिया है। बुलोरी गांव में स्वच्छता रहे, ग्रामवासी स्वच्छता के प्रति जागरूक रहे और गांव स्वच्छ रखने में मदद हो, क्योंकि जहां सफाई है वही खुशहाली, वही सुख समृद्धि। यही बात आधार अच्छी तरह जानता है। इसीलिए ग्रामवासियों को डस्टबिन, झाड़ू एवं जरूरतों की चीजें मुहैया करवाकर ग्रामवासियों में स्वच्छता के प्रति उत्साह निर्माण किया। बुलोरी गांव के सौंदर्यीकरण और गांव को हरियाली से परिपूर्ण करने हेतु 1000 पेड़ लगाकर उनके पोषण की जिम्मेदारी लेकर बुलोरी गांव के सुख समृद्धि का मार्ग प्रशस्त किया। आज के प्रतिस्पर्धा के युग में बच्चों का ज्ञान एवं बौद्धिक क्षमता बढ़े, इसलिए गांव में पुस्तकालय की शुरुआत करके आधार ने बुलोरी गांव में सुनहरे भविष्य की नींव रखी। क्योंकि कहते हैं ना, पढ़ोगे तो आगे बढ़ोगे, और हम यही आशा करते हैं कि इसी गांव से भविष्य में अच्छे नागरिक तैयार होंगे। छात्रों एवं ग्रामीणों की बौद्धिक क्षमता के साथ उनकी शारीरिक क्षमता बढ़े, वो सुदृढ़ रहे, उनकी खेल के प्रति रुचि निर्माण हो। इसीलिए बुलोरी गांव में वॉलीबॉल और टी-शर्ट का वितरण करके उत्साह के वातावरण का निर्माण किया गया। आज बुलोरी गांव में आधार फाउंडेशन के प्रति एक सम्मान है, क्योंकि आज बुलोरी गांव के बच्चे, छात्र, महिलाएं एवं संपूर्ण ग्रामवासियों में अपने सुनहरे भविष्य के लिए आशा की नई किरण बनकर आधार फाउंडेशन उभरा है और अपने आप को उसने तन मन धन से समर्पित किया है। बिना लोगों के योगदान कोई भी काम पूरा नहीं होता। आधार को हमेशा ही समर्पित लोगों से जो प्यार एवं मदद मिली, उसके बिना शायद ये 7 साल का सफर अधूरा रहता। आधार के लिए मदद करने वाले अनगिनत चेहरे आधार की मजबूत रीढ़ है। संत काली बाबा, राष्ट्र संत तुलसी महाराज, डॉक्टर भाऊ साहेब देशमुख इनकी वैचारिक विरासत को आगे बढ़ाते हुए विकास की धारा हमारे आदिवासी बंधुओं तक पहुंचाना, उन्हें विकास की मुख्य धारा मिलाना, इस विश्वास के साथ हम आगे बढ़ते हैं। अपने लिए तो सभी जीते हैं, पर जो दूसरों के लिए जिए वही सच्चा इंसान कहलाता है। तो आइए हम हमारे इंसान होने का
हिंदू स्मशानभूमी संस्थे थोड्या वेळाआधी आपल्या कॉमेडीची एक्सप्रेस ज्यांनी चालवली आणि आपल्याला कॉमेडीचा प्रवास करून आणला असे आपले मिर्झा सरांना विनंती करते त्यांनी मंचकावर आपलं स्थान ग्रहण करावं. आधार फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय श्री प्रदीपजी बादल मंचकावर आपलं स्थान ग्रहण करतील. त्यांचे पुरुळी गावचे सरपंच श्री साबुलाल बेठे, निवृत्त कार्यकारी अभियंता अमरावती महानगरपालिकेचे माननीय श्री जीवनजी सदार सर, भारतीय मंडळाचे अध्यक्ष आणि हॉलिवूड गृहनिर्माण संस्थेचे सचिव माननीय श्री सुरेशजी भारडवे सर, मराठा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि शिक्षक भारती संघटनेचे विभागीय अध्यक्ष माननीय श्री दिलीप भाऊ निंबोरकर, निवृत्त प्राध्यापक अनिरुद्धजी गावडे सर, दत्तग्राम भिलोरीचे प्रकल्प प्रमुख माननीय श्री वसंतरावजी भागवत सर, आधार फाउंडेशनचे उपाध्यक्ष माननीय श्री दिलीपजी हटवार, आधार फाउंडेशनचे सचिव माननीय डॉक्टर अनिल ढवळे आणि आधार फाउंडेशनची समस्त टीम मंचकावर आपलं स्थान ग्रहण करेल अशी मी त्यांना विनंती करते. मंचकावर उपस्थित समस्त पाहुण्यांना मी विनंती करते की ते राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचं पूजन करतील, हारार्पण करतील आणि दीप प्रज्वलन करतील. खडेकर सर, पाटील सर आणि गजरे सर मंचावर आपलं स्थान ग्रहण करतील. सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाला आपल्याला अध्यक्ष म्हणून जे लाभले आहेत माननीय आमदार श्री बच्चूभाऊ कडू यांचं स्वागत आधार फाउंडेशनची टीम करेल अशी मी त्यांना विनंती करते. अध्यक्ष श्री प्रदीप बादल, उपाध्यक्ष श्री रामेश्वर वसू सर, महेंद्र शेंडे सर, श्री अनंत बादल, श्री राजापूर निकार, सौ सविता बादल, सौ वैशाली बादल आणि श्री आज बच्चू सरांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या पण निमित्ताने आपण शुभेच्छा देऊया. आधार फाउंडेशनच्या टीमचे धन्यवाद. त्यानंतर आपल्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभले आहेत माननीय आमदार दत्तग्राम भिलोरीची समिती करेल अशी त्यांना विनंती करते. श्री वसंतरावजी भाकरे प्रकल्प प्रमुख, श्री अरविंदजी विंचुरकर, श्री सहदेवजी पाटील, सौ उल्का पाटील, श्री दादारावजी काळे, श्री प्रवीणजी गजरे, सौ रश्मी गजरे, श्री प्रकाशजी बाराहाते, श्री राहुल बांधवा कोरे आणि श्री धन्यवाद. माननीय श्री प्रदीपदादा बादल यांचे स्वागत श्री आशिषजी ठाकरे करतील अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद दादा. राजापूर निंबाळकर माफ करा, सरपंच आलेले नाही आहेत कार्यक्रमाला. त्यानंतर अमरावती महानगरपालिकेचे निवृत्त कार्यकारी अभियंता माननीय श्री
धर्मार्थी संघटनेचे विभागीय अध्यक्ष माननीय श्री दिलीप निंबोरकर यांचे स्वागत. माननीय प्राध्यापक श्री अनिरुद्ध गावंडे यांचे स्वागत. ॲडव्होकेट श्री राहुलजी बानर. दत्तग्राम मुलीचे प्रकल्प प्रमुख माननीय श्री वसंतरावजी भाकरे यांचे स्वागत. सौ उल्का पाटील नाम करतील. माफ करायच्या दिलीप सर निंबोरकर प्राध्यापक डॉक्टर सांगराम करतील अशी त्यांना. नंतर आधार फाउंडेशनचे टीमची मी शब्दसुमनाने स्वागत करते. बच्चूभाऊकडून प्रमुख पाहुणे म्हणून जे आलेले आहेत ते श्री राष्ट्रवादीचे नेते अमोलजी मिटकरी साहेब. आजची सत्कार मूर्ती आदरणीय अटलजी आणि त्यांचे कार्यकारिणीचे माननीय सदस्य सर्व ज्यांनी आपल्याला आता पोट धरून हसवलं की आदरणीय मिर्झाजी, आधार फाउंडेशनचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, सहकारी आणि उपस्थित सर्व आधारावर प्रेम करणाऱ्या, आम्हाला नेहमी प्रेरणा देणारे आमंत्रित मंडळी. श्री संत गाडगे बाबांचा वारसा या भागात गाडीनगरामध्ये असंख्य वर्षापासून त्याच परिसरात आम्ही घडलो. पानपोळीपासून सुरुवात करत करत हा प्रवास इथपर्यंत आला. परंतु सुरुवातीला त्याला राजकीय रंग होता. कोणतंही काम करताना राजकीय स्वार्थासाठी हे काम होतं असं आम्हाला मनाला जाणवत होतं. म्हणून आमच्यातले बरेच जण नोकरीला लागले, तुम्ही व्यवसायात लागले, कोणाची विचारसरणी बदलली आणि सगळ्यांना अडचण झाली. काम तर करायचं आहे, मग काय करायचं? तर आधार फाउंडेशन नावाची एक संस्था आम्ही 7 वर्ष आधी रजिस्टर केली आणि सामाजिक कार्याचा वसा घेऊन मेळघाटामध्ये आम्ही काम करतो. मेळघाटाची परिस्थिती आधी जर आपण पाहिली अतिशय विदारक आहे. मला कोणावर टीकाटिप्पणी करायची नाही. शासन आपलं काम करते आहे, परंतु अति दुर्गम भागात ही राहणारी मंडळी शिक्षणापासून वंचित आहे, आरोग्यापासून वंचित आहे. साधा आपल्या घरात टी शर्ट जरी मुलं दिलं त्यांना, आपल्या घरची चप्पल, मुलांची मुलं मोठे होतात ते चप्पल, त्यांची खेळणी, त्यांची सायकल त्यांना जर दिली तर एवढा आनंद होते की आपला बर्थडे मोठ्या हॉलमध्ये जेव्हा मुलांचा होते, नातवाचा होते, त्याचा आनंद जेवढा होत नाही तेवढा मोठा एकाशा छोट्याशा वस्तूचा, वापरलेल्या वस्तूचा आनंद त्या खेळामध्ये पाहल्या जातो. हे काम करता करता असंख्य लोक आमच्यासोबत जोडले. मला अभिमान आहे की आधारची जी पाठीमागे बसलेली सर्व टीम आहे ते निस्वार्थी भावनेनं सोबत आहे. बच्चूभाऊ सांगतो की आम्ही मेळघाटात जातो सकाळी डबे घेऊन, तर आमच्या कामामुळे बायकांना सजा होते. त्यांना सकाळी 6 वाजता उठा लागते, सगळे डबे करून द्या लागते. मग आम्ही 8 वाजेपर्यंत सगळे जमा होतो, गाडीत बसतो आणि मेळघाटाच्या अति दुर्गम भागामध्ये जातो. येताना कधी कधी एखादा टायर बसला तर रात्री 1:30 वाजतो आणि तेव्हा असं वाटतं की काहीतरी आपण काही चुकीचं काम करून नाही राहिलो. मग एका वेळेला असं वाटतं की देव आपली परीक्षा घेत असतो. जर आपला टायर फुटला, आपण वाचलो, आपल्याला त्रास झाला, रात्री 1:30-2 वाजता घरी आला, त्या भावनेनं की देव आपले ईश्वर परीक्षा घेत असाल अशा 3 संकट मेळघाटात गेले. एक संकट सांगण्याचं सारखं आहे. पोलीस स्टेशनपर्यंत गेलो होतो, दुसऱ्याला धक्का लागला, त्याची सजा आम्ही भोगली. दुसऱ्या सकाळी 4 वाजता घरी आलो. पण आम्ही असं निर्धार केला, संकट किती आले तरी आपलं काम चालू ठेवायचं आणि त्याच्यातून 7 वर्ष पूर्ण झाले. हा आम्हाला आमच्यासाठी अतिशय अभिमानाची बाब आहे. आणि तुमच्या लोकांसारख्या सगळ्यांचं दरवर्षी मला असं वाटतं की आजची उपस्थिती जी आहे पहिल्यांदा कमी आहे. त्याचं कारण असं दांडी शहरात जोरात सुरू आहे. नगरात सगळे कॉलनीत कार्यक्रम सर्व आहे. मला 4-5 ठिकाणचे आमंत्रण होते. एवढी प्रेम करणारी मंडळी आधारावर झालेली आहे. आधारला कोणाला पैशाची मदत मागवा लागत नाही, स्वतःहून मदत येते. म्हणजे तुम्हाला सांगतो, आधारमध्ये गाव जेव्हा आम्ही दत्तक घ्यायचं ठरवलं, आम्ही हे सगळं काम करत असताना आमच्या लक्षात आलं की आपण अतिशय प्राथमिक काम करतो आहे. कोणाला सायकल देणं, कपडे देणं, चपला देणं, खेळणी देणं हे अतिशय प्राथमिक काम आहे. याच्यातून लोकांचा विकास होणार नाही. हा फक्त थोडीशी तात्पुरती मदत होईल. म्हणून आमच्याची जी एवढी मंडळी आहे, अनेक क्षेत्रातली मंडळी आहे, अनेक जणांकडे आयुष्याचा प्रचंड अनुभव आहे. काही प्राध्यापक मंडळी आहे, निवृत्त मंडळी आहे, अनेक क्षेत्रातली अभिनेत्री आहे. हे सगळे मंडळी एकत्र आली. आम्ही असा विचार केला की एखादं ठोस काम आपण केलं पाहिजे. एक मनात असं होतं की पश्चिम महाराष्ट्रात 2 गावं आदर्श गावं म्हणून ओळखले जातात. एक अण्णासाहेब हजारेचं राळेगाव सिद्धी
आणि एक पोपटराव पवारांचं हिवरे बाजार, हे दोनच गाव आम्हाला माहिती होती. नंतर पेरेपाटणाचं गाव माहीत झालं. म्हटलं एवढा मोठा विदर्भात आपण एवढे लोक, गाडगे बाबाचा वसा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, भाऊसाहेब पंजाबराव देशमुख, दाजीसाहेब पटवर्धन, एवढा चांगला वसा असल्याने आपल्या अमरावती जिल्ह्यात किंवा आपल्या विदर्भात एखादं काम आदर्श का असू नये ही संकल्पना त्यांनी अंकुर घेतला आणि मोठी टीम तयार झाली. पहिल्याच मीटिंगमध्ये आम्ही त्या 1 वर्षाचं इस्टिमेट केलं होतं की आपल्या या गावाचं 1 वर्षाचं इस्टिमेट आपण जवळपास 2 लाखाचं आम्ही केलं. नंतर काम करताना लक्षात आलं की आपल्या अर्धे वर्ष जाण्यातच गेले. 10-12 चक्र त्या गावात झाल्या, मिटिंग झाल्या, आमचा ठराव झाला. तिथली शाळेची अवस्था पाहिली, तिथली आरोग्याची व्यवस्था पाहिली, पाण्याची व्यवस्था अशी आहे की अजूनही 1 किलोमीटरवरून लोक पाणी दिवसभर, लहान मुलापासून मोठ्यापर्यंत दिवसभर एकच कार्यक्रम राहते, महिलांचं पाणी आणायचं. एवढी विदारक परिस्थिती असलेलं आदिवासी, 100% आदिवासी, निसर्ग सुंदर गाव, समस्या असलेलं गाव, रोडपासून आतमध्ये 2.5 किलोमीटर असलेलं गाव आम्ही दत्तक घेतलं. दत्तक घेताना सगळ्या गावाचा पहिले सर्वे केला, त्याच्यातून 10 गावं निवडले. 10 पैकी 3 गावं नंतर निवडले. 3ही गावं एकसारखी होती, यातलं कोणतं दत्तक घ्यायचं ह्याचा समोर प्रश्नचिन्ह होता. परंतु एका गावामध्ये थोडे किनारे जास्त होते, त्याच्यामुळे आम्ही त्याला बाजूला केलं. पण 2 गावं कॉम्पिटिशनला आले, 2 गावं कॉम्पिटिशनमध्ये आले. तर एका गावाचे सरपंच साबुलाजी, त्यांना बोलवलं होतं आम्ही, ते असतील तर व्यासपीठावर यावं. ते सरपंच फार हुशार निघाले, त्यांना गावाबद्दल फार आत्मीयता होती. ते म्हणजे मी राळेगावला जाऊन आलो, तिकडे पोपटराव पवारांच्या गावाला जाऊन आलो आणि मला असं वाटतं की हे गाव चांगलं डेव्हलप झालं पाहिजे. पण ही परिस्थिती अतिशय कमी पडतो. आमची गट ग्रामपंचायत आहे, त्याच्यामुळे मोठ्या अडचणी जाते. आणि तुम्ही जे आला तर एक ईश्वर रूपात आले अशी त्यांची भावना होती. म्हणून ते गाव आम्ही दत्तक घेतलं आणि त्या गावाचा प्रवास जेव्हा सुरू केला तर अत्यंत खेद वाटते की एकीकडे पुलं पाडणं सुरू आहे आणि नवीन पुलं बांधणं सुरू आहे मोठे मोठे. आणि एखाद्या गावात जासाठी सडक नसावा, एखाद्या गावात आजही संडास नावापुरती असावा, त्या संडासात गेल्यानंतर बसू शकत नाही, फक्त त्या भिंती उभ्या झालेल्या आहेत आणि विदारक परिस्थिती आहे. अशा याच्यातही लोक आनंदी राहतात, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तिथं आधारने ते गाव दत्तक घेतल्यानंतर आम्ही जेव्हा शाळेमध्ये गेलो, शाळेत विचारलं की तुम्हाला काय पाहिजे आमच्याकडनं, तर सरांनी हे सांगितलं की यांना पुस्तकं शासनाकडे येतात, त्यांना गणवेश येतो, परंतु एकाच वहीवर मुलांकडे एकाच वहीवर भूगोल, इतिहास, सगळे विषय एकाच वहीवर आहे. ते वही भरली म्हणजे वो पिताजी बाजारमध्ये आएंगे, फिर बहीण आएंगे, तो मग आम्ही शिकवावं कसं, आमच्यासमोर समस्या होती. अशा वेळेस आम्ही त्यांना म्हटलं की तुम्हाला सगळ्या मुलांची यादी करा, विषय वाईज बॉन्डोको किती पाहिजे. त्यांनी जेव्हा आम्हाला यादी करून दिली, 1 रेषाची वही, 2 रेषाची वही, 4 रेषाची वही, चौकोनी बॉक्सच्या वह्या, असे त्यांनी सगळं लिहून दिलं. कंपोज किती पाहिजे, कंपोजची संख्या 65 दिली त्यांनी. पाट्या किती पाहिजे, पाट्या लिहिल्या. लहान मुलांना, अंगणवाडी आणि बालवाडीच्या मुलांना मण्याच्या पाट्या पाहिजे शिकवायला, ती यादी दिली. आणि ती सगळी मदत आमच्यामध्ये रामशेठजी जो उभे आहेत, हरवारीची थोडीशी उभे राहिले पण आम्हाला चांगलं होईल. त्यांना बरोबर रामशेठजी एवढी मदत पाहिजे, 35,000ची मदत या माणसाने एका म्हटल्यावर पाठवली, एवढे. आणि काही स्वार्थ नाही. त्यांना म्हटलं आधारच्या मेंबरवर तरी म्हणजे भैया सेवा बताव असेल. म्हणजे असे लोक आम्हाला भेटतात, हे आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. रामशेठ धन्यवाद. असे असंख्य नावं घेण्यासारखे लोक आहेत. माझ्या खिशात चिठ्ठी आहे, पण आता वेळ नाही. बच्चू भाऊंनी त्यांना 2 कार्यक्रम आहे, मला कल्पना आहे, ते अध्यक्ष आहेत, त्याच्यामुळे ते पुन्हा अडकलेले आहे. म्हणून थोडं आटोक्यात घेतो. फक्त एवढंच सांगतो की आम्ही दादा हे 3 वर्षासाठी गाव दत्तक घेतलं आणि तुम्हाला सांगतो की 2 महिन्यात, 2 जुलैला आम्ही हे गाव दत्तक घेतलं. त्या 2-3 महिन्यातच एवढे प्रगतीवर आहोत, एवढा उत्साह गावामध्ये, आमच्या टीममध्ये एवढा उत्साह आहे की आता आम्ही त्या गावात बसासाठी उठे केले. आज शाळेमध्ये वाचनालय सुरू केलं. येणाऱ्या 16 तारखेला आरोग्य शिबिर आहे. असे अविरत कार्यक्रम आमचे लागलेले आहेत आणि सुदैव असं आहे की त्या लोकांमध्ये अतिशय एक जागरूकता तयार झाली. आज प्रहार पक्षाचेच आमदार, सन्माननीय आमदार श्री राजकुमारजी त्या गावामध्ये आले. त्यांनी ते पाहिल्यानंतर त्यांनी समाधान व्यक्त केलं की फिल्ममध्ये बघितलं असं एवढं चांगलं काम सुरू आहे. माझी एकच विनंती आहे, हा आटोपट करण्याचं कारणच एवढं आहे, हे विदर्भात जी गाव आहे दत्तक घेतलं आहे आम्ही, 3 गावं अशी आहे की पेरे पाटील त्याच गावचे सरपंच होते, त्यांनी त्यांचंच गाव डेव्हलप केलं. हिवरे बाजार जे पवार साहेब आहेत, पोपटराव पवार, ते त्याच गावचे, त्यांनी त्यांचं गाव डेव्हलप केलं आणि अण्णा हजारेंनी स्वतःचं गाव डेव्हलप केलं. या गावामध्ये आमचं काहीच नाही.
शेत नाही, घर नाही, आमचं नातेवाईक नाही, 100% ते लोक आहेत आदिवासी आहेत असं गाव आधार फाउंडेशननं निवडलं आणि ते गावाचं दैनिक 3 वर्षासाठी आम्ही घेतलं. आम्हाला बच्चूभाऊ आणि विठ्ठलजी आणि आपले आमदार त्या मतदारसंघाचे श्री पटेलजी, बस आज तुमचा फक्त आम्हाला नेहमी धक्का जर असला, तुमचं वजन प्रशासनातलं शासनातलं आम्हाला माहीत आहे, तर सगळ्या योजना तिथून चांगल्या प्रकारे होतील असं मला 100% पाहिजे. आपल्याला कॉन्ट्रॅक्टरला असं म्हणायचं नाही की इस्टिमेट आहे बाबा तेच दे, पण त्या ज्या शासनाच्या योजना त्या 100% तिथून राबवल्या गेल्या पाहिजे. याच्यासाठी तुमचे धक्का आणि भुकी दोन्ही आम्हाला पाहिजे. हा गावाचा विकास आम्ही जेव्हा करू तर या तिन्ही महाराष्ट्रातल्या जे आदर्श गाव म्हणून आहे गावाला आम्ही 100 कोटीनं मागा टाकू एवढा आत्मविश्वास या ठिकाणी मी जाहीर करतो. सगळ्या आधार फाउंडेशनच्या देणगीदारांचं, कारण त्यांच्याशिवाय आम्ही पुढे जाऊ शकत नाही. एका गाडीचा खर्च आम्ही जेव्हा जातो इथून वापस येतो तर एका टेम्पो ड्रायव्हरचा खर्च आमचा जो राहतो तो जवळपास 7 ते 8 हजाराचा खर्च असतो, डिझेल आणि गाडीचं भाडं. अशा असंख्य चक्रा होतात आणि जाणारी मदत ही भरपूर असते. ज्या ज्यावेळी मेळघाटामध्ये आगी लागते तर सगळ्यात पहिली पोचणारी किराणा घेऊन आणि गाद्या, जुलई, त्याची चादर, सतरंजी, ब्लँकेट हे घेऊन जाणारं जर तुम्ही असं तर ते आधार फाउंडेशन प्रत्येक वेळा पोचलेलं आहे. सेमाडोमध्ये आग लागली, भुडोरीला आग लागली, त्याच्यानंतर सावऱ्या गावाला आग लागली, माखल्याला आग लागली, तर सगळ्यात पहिले पोचणारी जर संस्था कोणती असेल तर ती आधारकडे आहे. कारण आमच्याकडे एवढं साहित्य आजही जमा आहे की बच्चूभाऊच्या हस्ते आम्ही एवढं भंडाराला ट्रकभर मदत पाठवली होती. बच्चूभाऊ त्याचे साक्षीदार मी फिल्ममध्ये बघितलं असं. एवढंही मदत आमच्या कामामुळं आमच्यावर तुम्ही विश्वास ठेवले मदत करताय त्याच्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. आदरणीय चंद्रभाऊ खेडेकर आणि हे प्रहार पक्षाचे माननीय पदाधिकारी आहे, माझे मित्र आहेत, त्यांचं या ठिकाणी मी मनापासून आल्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो. चळवळीतला ह्या माणूस आहे आणि पुन्हा सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करून माझ्या लांबलेल्या शब्दांना विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. मंडळी, दरवर्षी या 2 ऑक्टोबरला आधारचा सेवापूर्ती सोहळा साजरा केला जातो आणि दरवर्षी एका अशा व्यक्तीचा किंवा संस्थेचा सत्कार केला जातो जी प्रसिद्धी या शब्दापासून दूर राहू इच्छिते. आजही एका अशा संस्थेचा इथे सत्कार होणार आहे, तर त्यांच्याबद्दल परिचय देण्यासाठी मी आमंत्रित करते आधार फाउंडेशनचे सचिव श्री डॉक्टर अनिल ढवळे सर यांना. धन्यवाद. माझ्याकडे आजच्या सत्कार मूर्ती आदरणीय माननीय श्री R.B. अटल हिंदू स्मशानभूमीचे अध्यक्ष आणि त्यांची कार्यकारी यांचा सत्कार इथे आयोजित केलेला आहे आणि R.B. अटल साहेबांचा परिचय देण्यास मला आमंत्रित केलं. प्रहारजी चंद्रभाऊ खेड़कर यांनी मंचावर अशी विनंती करो. आपका परिचय देते हुए मुझे हर्ष हो रहा है. अटल जी अमरावती शहर के एक सुप्रसिद्ध विधिज्ञ है. विधिज्ञ ही नहीं अपितु एक जाने माने समाजसेवी है. आपका जन्म 1 जनवरी 1944 में स्वतंत्रता के पूर्व हुआ. आपने साइंस में ग्रेजुएशन किया है और नासिक में जूनियर साइंटिस्ट के रूप में नौकरी का प्रारंभ किया. 1967 में लॉ की डिग्री प्राप्त की और 71 से सिविल और क्रिमिनल में वकालत शुरू की. बाद में अपने 1975 से टैक्स प्रैक्टिशनर के रूप में वकालत शुरू की. आप सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्टर टैक्स के माजी सदस्य रह चुके हैं. माननीय अटल जी वर्तमान में श्री गोरक्षण संस्था अमरावती और श्री हिंदू स्मशान भूमि संस्था अमरावती के अध्यक्ष पद पर कार्यरत है एवं श्री महेश सेवा समिति अमरावती और वेंकटेश बालाजी ट्रस्ट अमरावती के सचिव पद पर कार्यरत है. आप संत श्री गुरुराव महाराज गुरुकुल के पैट्रन के रूप में भी कार्यरत है. यह एक योगायोग है कि इसी मंच पर आपके साधु स्वर्गीय गणेश जी बुक का भी नागरिक सत्कार आधार फाउंडेशन की ओर से किया गया था. आज आपका हो रहा है, हिंदू स्मशान भूमि का हो रहा है. अब सूरज को दिया क्या दिखाए, इस सुप्रसिद्ध हस्ती के बारे में अधिक परिचय न देते हुए मैं अपने शब्दों को विराम देता हूँ. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर.
मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांना विनंती करते, अध्यक्ष आणि प्रमुख अतिथींना, की ते माफ करा, मंचावर उपस्थित चंदू भाऊंचं स्वागत करतील ढवळे सर. धन्यवाद सर. मी करते की ती मंचावर हे सत्कार स्वीकार करण्यासाठी अटल सरांना जॉईन करतील. सन्मानपत्र. सन्मानपत्रावर लिखित माननीय ॲडव्होकेट R.B. अटल, अध्यक्ष हिंदू स्मशानभूमि संस्था अमरावती एवं सदस्यगण, आपने सामाजिक दायित्व का वहन करते हुए अमरावती शहर वासियों के लिए गौरवशाली सामाजिक कार्य किया है. इस अतुलनीय सामाजिक कार्य में योगदान के लिए आधार फाउंडेशन द्वारा आपकी संस्था को सम्मान पत्र देकर हिंदू स्मशान भूमि संस्था का उचित सम्मान करते हैं. त्यानंतर फूल ना फुलाची पाकळी म्हणून आधार फाउंडेशनकडून 51,000 रुपयांचा धनादेश आपण हिंदू स्मशानभूमी संस्थेला देत आहोत. संस्थेचे कार्य खूप मोठे आहे म्हणून म्हटलं फूल नाही पण फुलाची पाकळी म्हणून मदत म्हणून आपण हा धनादेश त्यांना देत आहोत. ते असं आहे की तुम्हाला सांगतो, आपल्याला वाढदिवस साजरा करायचा असलं तर बुक करावं लागते हॉल, लग्न करायचं असलं तर मंगल कार्यालय बुक करावं लागते. पण ही एवढी व्यवस्था आहे की काही बुकिंग कामच नाही, आपण जसं अधिकारानं घेऊन जातो. म्हणून अमरावतीकरांचं काम आहे की अमरावतीच्या या कार्यकारिणीला आपण बळ दिलं पाहिजे. आणि त्यांना दादा आम्हाला माहिती आहे तुमची संस्था खूप मोठी आहे, 51,000 रुपये फार छोटी रक्कम आहे. आम्ही देताना थोडं घाबरत होतो की कसं करायचं, परंतु आम्हाला माहिती आहे की यावर्षी 51 दिलं तर पुढच्या वर्षी आम्ही आकडा पुढच्या वेळेस वाढवून, आणि अंतिम सत्य कोणी लपू शकत नाही. आपल्याला सगळे हॉल, बर्थडे हॉल चांगला पाहिजे, त्याच्यानंतर मंगल कार्यालय चांगलं पाहिजे, स्मशान काय चांगलं नाही पाहिजे. मला हा एक मोठा प्रश्न पडलेला आहे. बाकीच्या स्मशानात कसं जावं वाटते आपल्याला, जो तो हिंदू स्मशानभूमीकडे ओळखतो. बाकी आमच्या महानगरपालिकेकडे एकही गिराईक नाही, कोणीच नाही, कारण तिथं लाकडं नाही, व्यवस्था नाही, पिणं उडालेलं आहे. म्हणून हे काम जे आहे हे मोठं काम आहे. मी आधार फाउंडेशनतर्फे तुमच्या संपूर्ण कार्यक्रमाच्या मॅनेजमेंटला आणि व्यवस्था करणारा सलाम करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आमदार श्री बच्चूभाऊ कडू यांना थोडी घाई आहे, तर मी सरांना विनंती करते की कृपया जाण्याआधी आपले मनोगत थोडक्यात व्यक्त करावे. भारत मातेला स्मरण करतो. पूज्य महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देतो. संत गाडगेबाबा आणि त्यांच्या नगरात राहणारे प्रदीपजी बाजव चित्रकला करता करता आता त्यांनी चित्रफीत तयार केली आणि चित्रफीतचा निश्चित चित्रपट झाला पाहिजे, असं ते गाव झालं पाहिजे अशा अपेक्षा व्यक्त करतो. अटलजींची भेट झाली, बरं वाटलं. स्मशानभूमीत बरेच गाव आम्ही गेलो, पाहिल्यानंतर आठवण याची का याचं व्यवस्थापन कोण करतो आणि त्याचं व्यवस्थापन आपण करता, त्याचं दर्शन झालं. मृत्यू आठवडा आहे आणि शेवटची मृत्यूच्या व्यवस्थेमध्ये तर मेल्यानंतर घरचाही माणूस थोडंसं त्याचं दुर्लक्ष करते. कोरोनामध्ये तर आम्ही जाऊनच पाहिलं, बाप मेला तरी पोट्याला पता नव्हता. आणि अशा सगळ्या वाईट दुःखाच्या अवस्थेमध्ये तुम्ही तो क्षण अधिक चांगला करण्याचा प्रयत्न करता, त्याबद्दल आपले आभार. अमोलजी सुद्धा आहे, ते असल्यामुळं अधिक भाषण करण्याची मला अधिक थोडी जबाबदारी कमी झालेली आहे. ते अभंगासहित अधिक बरेच दाखले देऊन या कार्यक्रमाला अधिक चांगलं करणार आहे. त्याच्यानं मी अधिक जास्त बोलण्यात येत हा मिर्झानीनं तर मी तुम्हाला गीतांजली एक्सप्रेस म्हणणार नाही, पण शकुंतला नक्की आहे. फार आरामशी पुढे मारतात. मिर्झा एक्सप्रेस आपण सर्व कार्यकर्तागण, चंद्रजी खेडेकर, तर आजकाल मोठा म्हणजे मला मी बसल्या तुम्ही बोलताना आठवण होत होती का गुरुजी नेहमी मेळघाटात जाऊ नये म्हणून पैसे देतात, तर आम्हाला मेळघाटात बदली पाहिजे.
पैसे द्या पण बदली रद्द करा आणि तुम्ही पैसे खर्च करून मेळघाटात जाता. हा मोठा फरक आहे, विडंबना आहे. म्हणजे एका इकडे पैसे देऊन सुद्धा मेळघाटात जायला तयार नाही आणि दुसऱ्या इकडे पैसे खर्च करून मेळघाटात जातात. तो ये बडी बात आहे. आपली विचार महत्त्वाचे आहे आणि त्याचं आचरण होणं फार महत्त्वाचं असतं. विचारासोबत जेव्हा आचरण जुळतं तेव्हा त्याची कीर्ती व्हायला काही वेळ लागत नाही. तुम्ही जसं म्हणताय का आदर्श गाव, मला या आदर्श गावाबद्दलच मोठी विसंगती आहे माझ्या डोक्यात. झाडू मारला, गाव स्वच्छ झालं, कॉन्क्रीटचे रस्ते झाले, शाळाही सुंदर झाल्या, पण आदर्श धोरण कुठे आहे देशात? म्हणून 2 गाव तयार झाले, जास्तीत जास्त 10-15 वर्ष 100च तयार झाले ना. हे सगळं पोचा मारण्याचं काम आहे. अजूनही गावात असं म्हणतात आम्ही नेता लोक वगैरे श्रमदानसेवी, कुठे तर गावात त्याचं आयुष्यच श्रम करायला कष्ट करण्यात येते. आता मेळघाटात श्रमदान शिबिर घेतलं तुम्ही तर त्यांना वावरात काम करावं आणि गावात आल्यावर झाडू मारावं, म्हणजे श्रमदान करावं. म्हणजे मला याच्यामुळे नेहमी मी सभागृहात सुद्धा बोलत असतो की श्रमदान करण्याची व्यवस्था मंत्रालयातल्या कर्मचाऱ्याची आहे. त्यांना श्रमदानाची गरज आहे. खरं तर त्यांनी श्रमदान केलं पाहिजे तर किती कष्ट आहे ना. म्हणजे अख्ख्या मंत्रालयातले अधिकारी जर मेळघाटात 1 महिना जरी ठेवले तरी फाईल 1 दिवस सुद्धा त्या मंत्रालयात थांबणार नाही एवढं गॅरंटीनं सांगतो. एवढं त्याचं महत्त्व आहे. पण जिथं श्रमदानाची गरज आहे तिथं श्रमदान शिबिर ते राबवत नाही आणि आमचा बाप रोज कामावर येते त्याच्यामध्ये श्रमदान करतो. म्हणजे ज्याच्या कपड्याने पहिलेच पेन लागला है उसको अगर पेन और दे रहे तो दान नहीं होता. सध्या दुर्गादेवी गणपतीत तर जेवणच आहे, भोजनच आहे आणि आम्हाला तर 4-4, 10-10 ठिकाणी जावं. म्हणजे असं वाटतंय का 2 घास घ्यावं का त्यातलं अर्धा घास घ्यावं एवढं आमंत्रण असतं. ज्याचं पोट उपाशी आहे तो अजूनही खाली फिरत आहे आणि ह्या सगळ्या कार्यक्रमात भोजनदान कोणाले तो जिसका पेट भरा है उसके लिए. ही मोठी विसंगती समाजामध्ये पाहत असतो. आणि तुम्ही जे आदर्श गावाची संकल्पना मांडता प्रदीप भाऊ, तुम्हाला लागेल तेवढा पैसा याच वर्षी देतो मी. सरकार कुठले असू द्या पण अपक्षाची आमची मजबूती तेवढी पक्की आहे मात्र खरं आहे. आणि त्याच्यामुळे त्या पैशाचा काही विषय नाही आहे, विषय धोरणाचा. जेव्हा शहरात आम्ही घर बांधायला जातो तेव्हा 2.5 लाख रुपये भेटते आणि त्या घरकुली पंतप्रधान आवास योजना शहराला तेच योजनेचं नाव आहे पण खेड्यात गेल्यावर ते बदलून जातं. त्या पंतप्रधान आवास योजनेमध्ये फक्त 1.25 लाख रुपये भेटते, शहरात मात्र 2.5 लाख भेटते. धोरण असंच आहे. सरकार तुमचं असू दे का आमचं असू दे, आम्ही मारणार मात्र शेवटच्या बसणाऱ्या कष्ट करणाऱ्या माणसालाच मारावं लागतं. त्याच्याशिवाय स्टेजवर बसता येत नाही. तिकडे सगळे मुंड्या मारून आल्याशिवाय इकडे बसता येत नाही अशी अवस्था. आणि मग 2.5 लाख रुपये शहरातल्या माणसाने घर भेटते. इथे उत्पन्नाचा दाखला असला तरी घर भेटतं. पण आमच्याकडे केंद्र सरकारचं धोरण असं आहे का अ आहे. अ म्हणजे गावातल्या सगळ्या घरकुलवाल्याचे नावं, ब म्हणजे त्याला भेटण आणि क म्हणजे भेटणार नाही आणि ड म्हणजे मेल्यानंतर मशानभूमीत बांधून देतात. आता शहरात घरकुल योजना राबवताना त्याला फक्त उत्पन्नाचा दाखला पाहिजे पण खेड्यात राबवताना मात्र सर्वे करून दिल्या जाते. एवढी साधी योजना आहे. तर घराचा फोटो काढा, त्याचं नाव घर द्या, सरळ सरळ काम आहे. पण धोरण असं आहे का तो घर पडून नेला पाहिजे गावातला माणूस, मग तुला घर भेटेल. हे इथंच थांबलं का? तुम्ही खेड्यातल्या शहरातल्या लोकांना 125 लिटर म्हणजे पर डे तुम्हाला 75 ते 100 लिटर पाणी द्यायची व्यवस्था आहे धोरणामध्ये केंद्राच्या. पण गावातल्या माणसाने 40 लिटर द्या. जेव्हा योजना आखतं ना तेव्हा 40 लिटर पर माणूस, पर कुटुंब, परिवार. धोरणं का कशा आहे? एका इकडे गाव स्वच्छ झालं पण धोरणं कसे मार्ग
पाहिलं आपण तर 50 ते 70 लिटर 100 लिटर पर डे तुम्हाला भेटणार शहरातल्या लोकांना, आणि आम्हाला मात्र 40 लिटर भेटत. आता माणसं सारखे आहे. उलट इकडे आमच्याकडे गाय आहे, बकरी आहे, त्याला पाणी प्यायला पाहिजे, तिथं लिटर वाढून द्यायला पाहिजे. म्हणजे शहरातले लोक जास्त पाणी पिते असं सरकारचं म्हणणं आहे, आणि खेड्यातले लोक कमी पाणी पिते असं सुद्धा सरकारचं एकंदरीत मत आहे. ते धोरण असेच आहे, आणि जेपर्यंत धोरण बदलत नाही, शहरातल्या लोकांना जो आमचा 7वा वेतन आयोग घेतं त्याला मात्र तुरीची डाळ स्वस्त भेटली पाहिजे, त्याला कांदा स्वस्त भेटला पाहिजे, त्याला भाजीपाला स्वस्त भेटला पाहिजे. आदर्श गाव कसं? खिशात पैसे आले ना भाऊ, फक्त खिशात पैसे आले. हा सगळा विषय जो आहे तो पैशावर ठरतो सगळ्या गोष्टी. आता 5,000 रुपये क्विंटल, 10,000 रुपये क्विंटलचा कापूस जेव्हा 6,000 क्विंटल विकावं लागतं, 8,000 रुपये क्विंटलचे तूर आम्ही जेव्हा 5,000 क्विंटल विकतो, तेव्हा गाव किती सुखी झालं ना, गाव किती काय स्वच्छ झालं ना, ते सुखी नाही होऊ शकत. रस्ते काँक्रिटीकरणचे असू शकतं, पण घर मात्र मातीचेच राहतं, कारण धोरण बेकार आहे, धोरण विचित्र आहे. त्या धोरणासाठी खऱ्या अर्थानं लढाव करणं महत्वाचं असतं. आणि मग तुमच्या त्या आदर्श गावामध्ये ही नेहमी आम्ही म्हणत असतो का तुम्ही आम्हाला का सांगता स्वच्छ पूर्ण गाव? तुम्ही जर आज मी ज्या रॉकी हिलमध्ये राहतो त्या रॉकी हिलमधून जर आम्ही असं पाहिलं तर किमान मी पाहतो लोक करून बसले इथं, त्या खिडकीतून पाहतो सकाळी सकाळी लोक का बसले राहतात. काय गेम आहे का साला? मी जवळ पाहिलं तर सगळे संडासच बसले राहतात. म्हणजे एकाएकी ज्या राज्याच्या राजधानीतून स्वच्छपूर्ण गावाची संकल्पना मांडली, जिथं वर्षा बंगला मुख्यमंत्र्याचा बंगला आहे त्याच्या 5 किलोमीटर अंतरावर लोक खुल्या संडासने बसतात. आम्हाला एकाकडे स्वच्छपूर्ण गाव सांगत असताना एकही झाडू शहरात मारावं लागले नाही, कारण व्यवस्था अशी करून ठेवली का तिथं सफाई कामगारच तेवढे दिले आहेत. म्हणजे आम्ही जर प्रत्येक गोष्ट तपासून पाहिली तर पहिले जातीभेद होता, आता ग्रामीण आणि शहर भेद असा नवीन भेद सुरू झाला आहे. पैसेवाला नोकरीवाला और कामगार, काम करणारा शेतकरी, कर्मचारी अधिकारी आणि शेतकरी असा नवीन भेद तयार होतो. नेता और किसान ऐसा नया भेद निर्माण होता. म्हणजे जो दगड फोडणारा माणूस, दगड फोडणारा आमचा वडर समाजाचा माणूस, ज्याला जशा आकाराचा दगड पाहिजे ना तशा आकाराचा दगड तयार करतो, छन्नी मारू मारू घाम गाळू, आणि त्याच्यामध्ये स्किल आहे, पण 200 रुपये रोज आहे. आणि ज्याला आम्ही सिव्हिल इंजिनियर म्हणतो, ज्याच्या किती बिल्डिंगा चुकल्या, किती रस्ते उखडले, त्याला मात्र 2,000 रुपये रोज. धोरण असं झालं. 2 बैल घेऊन टिपणीमध्ये जेव्हा उन्हात जातो ती पण हाकलतं, तेव्हा माझ्या शेतकऱ्याचा तास सरळ असतो. 2 बैलाला घेऊन तास सरळ असतो. आणि त्याला सांगितलं का 4 बोटावरच धान्य बियाणं पडलं पाहिजे, तो उडाणेवाला 4 बोटावर धान्य टाकते. बघितलं, स्किल नाही. हे स्किल कलेक्टरला जमते, हे इंजिनियरला जमते, ते नाही जमत. पण पगार कलेक्टरचा जास्त, उन्हाळणेवाल्याचा पगार मात्र वाढत नाही. अशी जेव्हा धोरणं असतं तेव्हा काही गाव आदर्श होतं, हजारो गाव, लाखो गाव मात्र तसेच पडतात. मला वाटते आम्ही असं घोषणा केली होती का उद्योगपूर्ण गाव असलं पाहिजे, रोजगार देणारं गाव असलं पाहिजे, हमी भाव भेटणारं, शेतीमालाला भाव भेटणारं गाव असलं पाहिजे. एकदा पैसे खिशात आले, 5,000चा कापूस 10,000 रुपये क्विंटलनं गेला का माणसाचा शर्ट सुद्धा बदलून टाकतो माणूस. संडास बांधायला वेळ लागणार नाही तो गावाला. सरकारच्याकडे संडासासाठी अर्जच करावा लागणार, पण पैसाच नाही आहे. त्याच्यामुळं संडासचीच काय, जेवणाची व्यवस्था पाहिजे. आम्ही एकाकडे स्वच्छताचं घेऊन जात असताना दुसरीकडे जेवणाची व्यवस्था सरकार किसी का भी रहे, व्यवस्था ही आहे. आणि म्हणून आम्हाला वाटतं का या आदर्श गावासाठी आपण निश्चित प्रयत्न करू.
एखादा चांगला शिक्षक देता येईल काय, शाळा असू दे तशीच, पण शिकवणारा शिक्षक मन लावून शिकवणारा भेटला ना, मी सांगतो पडत्या शाळेत सुद्धा मेरिटचा विद्यार्थी निर्माण झाल्याशिवाय राहणार. शाळा पडती आहे काय त्याचं आम्हाला फार फार महत्त्वाचं नाही आहे, पण शिकवणारा माणूस मन लावून जेव्हा शिकवायला लागला, त्याला हे राजकीय कार्य समजत वाटत, तेव्हा मात्र ह्या दिशा बदलल्याशिवाय राहणार नाही. आता हे राजकीय कार्य झालंच नाही. मी शिक्षण राज्यमंत्री होता, मला माहिती आहे विधान परिषद काय अवस्था. शिक्षकावर बोलणारे सगळे आमदार सापडले, पण विद्यार्थ्यावर बोलणारा एकही आमदार आम्हाला तिथं भेटला नाही. हे सगळं दुर्दैव आहे. आणि मग हे सगळं बदलाचं असेल तर मला वाटतं तुम्ही घेतलेलं आदर्श गाव याला एक वेगळा, तुम्ही अण्णा हजारेंना कसे आदर्श केला, पोपटरावने कसा आदर्श केला, अण्णा हजारे साहेबांच्या गावाला किमान 150 कोटी लागले. ते खुल्या मुलांनी पाहिजे, पण ते मला बोलता येतं म्हणून, कारण कळू आहे ना. आखरी आम्ही हा सगळा जर व्यवस्थित त्याचं सगळं पाहिलं तर याची खरी मेघ आहे ते सरकार ही त्याची खरी मेघ आहे. त्यांनी ही मुद्दाम व्यवस्था निर्माण केली. आज मेळघाटमध्ये 350 पदं रिक्त आहे शिक्षकांची. जिथं 4 शिक्षक पाहिजे तिथं एकच शिक्षक आहे, आणि बदली घेऊन येणारे माणसे आमचेच. हो, बदली करून पाहिजे. कुठून पाहिजे तर मेळघाटमधून अमरावतीत पाहिजे. म्हणजे ज्याला 7वा वेतन आहे 40,000 50,000 पगार भेटते, त्याला राहायची व्यवस्था गावाजवळ पाहिजे. त्याच्या आईची तब्येत बेकार राहते, त्याच्या बापाची तब्येत बेकार राहते, त्याची बायकोचा वांदा असते, आणि म्हणून त्याला बदली जवळ पाहिजे. आमचा वांदा किती, पिकलं तर खपत नाही, खपलं तर पैसे भेटत नाही. आणि सगळं झालं तर एक इंदुरकर नावाच्या कार्यकर्त्याने एक चित्र लिहिलं, पत्र लिहिलं 3 पानं. आणि बच्चू मागच्या वर्षी संत्रा विकायला काढला, 4.5 लाख रुपये मागितले, पण एका गावातल्या माणसाने त्याला सल्ला दिला, 2 दिवस 8 लाखले झाले. नशीब कसं बेकार असते. रात्री पाऊस आला आणि 3ऱ्या दिवशी संत्रा मागणाऱ्याला 28,000 मागले. 4.5 लाख गेलेच. हातात जेव्हा 28,000 आले तेव्हा बायकोच्या बिमारीत त्याने 1.5 लाख रुपये लागले. व्याजाने घेतलेले पैसे डबल झाले, 3 लाख झाले. 2.5 लाखाचा 4.5 लाखाचा जेव्हा संत्रा विकला तो 28,000 विकला. छाती केवढी पाहिजे बघा. एखादा व्यापारी असताना अटॅक घेऊन मेला असता. 1.5 लाखचे 3 लाख व्याज झालं. पोट्ट ऍडमिशन मध्ये टाकलं, तिथं खाणारी व्यवस्था निर्माण होती. जे आमच्या मंचकावर प्रमुख स्थानी असतं, कारण ते शिक्षण सम्राट असतं. प्रचंड फी आपण जिथं सामान्य माणसाला कधी प्रवेशच नसते. आणि अशा लोकांनी पुन्हा तरी 40,000 रुपये फी घेतली. व्याजानं शेवटचं पत्र दिलं. 2 दिवसात 3-4 दिवसात जर माझी व्यवस्था झाली नाही तर मला आत्महत्येशिवाय आता दुसरा पर्याय वाटतो. धोरणं आणि त्याच्या मागच्या सगळ्या केंद्रीय व्यवस्था पाहिल्या तर ह्या माणसाला मरणाकडे घेऊन जातात. आणि म्हणून आपल्याला कधी तुम्ही जे काही पाऊल उचललं ते फार महत्त्वाचं आहे. तुम्ही गाडगेनगरात राहून तुमची टीम मेळघाटल्या गावाचा विचार करतं. तुम्ही काय मदत केली हा विषय महत्त्वाचा नाही. तुम्ही किती डाव तिथे केले हा विषय महत्त्वाचा नाही. तुम्ही किती पैसे खर्च केले हा विषय महत्त्वाचा नाही. पण तुमच्या डोक्यात विचार हा आला ना, हा विषय फार महत्त्वाचा. लोकांच्या डोक्यात विचारच हा येत नाही. तिथला तलाठी जेव्हा त्या ग्रामस्थाकडून 10,000 खातं ना, त्याचंच नवं लागतं तर तो कोणत्या कातडीचा असणार. म्हणतं असं वाटतंय का 2 तुवाडीत मारल्या अंगावर केसेसही येतात. पण हे सगळं असताना खाणं पिणं सगळं चालू आहे. कोणाच्या खिशात हात घाला याचंही किमान तारतम्य नसलं तर मग मात्र मला नकळ आहे. आणि मग अशा व्यवस्थेमध्ये तुम्ही जाता. निश्चितच तुम्ही आम्हाला सांगा, चांगला प्लॅन करा. मागे सांगितलं का काँक्रिटीकरणाच्या रस्त्यामध्ये माणसाचं किती तिथे उज्ज्वल भविष्य निर्माण होईल माहीत नाही. आजकाल काँक्रीटचे रस्ते म्हणजे कमिशनाचं एक नवीन
दालन उघडलेलं आहे. म्हणजे चांगले रस्ते तुम्ही म्हटलं ना, ते इथे तर बरं आहे. नागपूरले पहिले खाली एक रस्ता आहे, त्याच्या खाली एक भिगर आहे, तर अंदरून जाणारा रस्ता आहे, मग त्याच्यावर रस्ता आहे, मग त्याच्यावर एक पूल आहे, मग त्या मेट्रोसाठी एक पूल आहे. तिथं जायला रस्ता नाही, ती फसत जावं, इतकं मोठं अंतर आहे. एवढं अंतर जर या देशात निर्माण होत असेल आणि तरी गांधी जयंतीचा आम्ही मोठ्या ताकदीनं साजरी करत असेल तर कोणाला झोडपे मारावा हा मोठा प्रश्न आहे. झोडपे कोणाला मारायचे? मतदान करणाऱ्या मतदाराला मारायचे का आपली इकडे करणाऱ्या? कारण व्यवस्था तुम्हाला माहीत आहे सगळी. आम्ही जर आजच्या राजकारणाचा विचार केला तर तुम्ही आम्ही किती जातीवादी झालो सगळेच बसणारे, मी आहे त्याच्यात. मतदानाच्या वेळी त्याला जात पाहिजे नाही असा एखादा मतदार भेटणं फार कठीण झालं. तुम्हाला तो भेटला, मलाही भेटला, पण हे फार दुर्मिळ झालं. हे आता कॅमेऱ्यातून पाहायचे दिवस झाले. झेंड्याचा रंग पाहिजे, तोंडात काय नाव आहे ते पाहिजे, हातात काय आहे याचा विषय संपलेला आहे. मुंह में क्या, मस्जिद है, मंदिर है क्या पुतळा है? तुमच्या मुखात काय ते महत्वाचं आहे, हातात काय ते महत्वाचं राहिलं नाही. हातात झेंडा काय ते महत्वाचा आहे, पण अजेंडा काय ते महत्वाचं राहिलं नाही. आणि मग अजेंडा संपला आणि झेंडा एवढा महत्वाचा आला का तिथं सगळं या देशाचं वाटोळ होऊन गेलं निघालं. झेंडा पाहून मतदान व्हायला लागलं, तिथं सगळं संपलं. आणि म्हणून पुन्हा काही निवडक लोक बाहेर यायला लागतं, काम करायला लागतं, त्यांचे दुःख आपले समजायला लागतं. त्याच्यापैकी तुमची टीम आहे, त्याबद्दल पुनश्च आपले आभार मानतो, धन्यवाद देतो. निवड आभार मानणार नाही तर 51,000 रुपये माल्या खिशात ते तुम्हाला देऊ आणि अधिक चांगल्या पद्धतीने ते कसं करता येईल त्याचा प्रयत्न आपण करू. गाव जरी तुमचं नसलं तरी माणसं मात्र आपलेच आहे. जे जे दुःखात आहे ते आपले आहे, सुखातल्या माणसाला आपलं काही लेनदेन नाही आहे. आणि म्हणून दुःखातले माणसं ते आपले असले पाहिजे. सुखवाले तर आपल्याला येऊ शकत नाही. आणि मग दुःखातले माणसं त्याची जात धर्म पंथ माहीत नाही, दुःख तिथं आहे, तिथं खऱ्या अर्थानं आम्हाला जाता आलं पाहिजे. आमचं नातं जातीसोबत कधी जुळणार नाही, पण दुःखासोबत मात्र जुळल्याशिवाय राहणार नाही. असा तुमचा जो काही ब्रीद आहे ते अधिक चांगल्याप्रमाणे मोठं व्हावं, अधिक चांगल्या त्याला उन्नती यावं, त्याला अधिक बळ भेटावं अशाही आपल्याला आपल्या सगळ्यांकडून मी अपेक्षा करतो. बोलताना काही चुकलं असेल, कारण इतर बरेच जण अधिकारी कर्मचारी जास्त असेल, त्याच्यामुळं त्याचा काही पडू तुम्हाला संवाद तुमच्यासोबत झाला असेल त्याची माफी मागतो. आणि मला आधी जावं लागतं, दोन कार्यक्रम अजून आहे, कारण आता दुर्गापूजन आहे, आरती माझ्या हातून आहे, आपली मन की बात आहे. आपली प्रत्येकाचं मन सांभाळावं लागतं. मन सांभाळलं नाही तर मत सांभाळलं जात नाही. मन महत्त्वाचं असतं, तेव्हा मताशिवाय जमत नाही. राजकारणात हे सगळं केलं तर मलाही गप्पा दिल्याशिवाय ते लोक राहणार नाही. आणि म्हणून मत सांभाळताना मन सांभाळणं हे फार महत्त्वाचं आहे. जसा भेटला तसं चालावं लागतं आणि पुन्हा आपला कार्यक्रम लावावा लागतं अशी अवस्था आहे. माझ्या मतदारसंघातले लोक बरे आहेत, माझ्यासारख्या फाडक्या नावाने चांगला नाही आणि तिकडे आडनावाने बरा नाही, तरीसुद्धा 4 वेळा निवडून दिलं, त्यांचे आभार मानतो आणि इथं 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. करते मंचकावर अपंगांचे अपंगत्व दूर करण्यासाठी जी कृत्रिम अवयव मोफत दान देतात मदत म्हणून असे हात फाउंडेशन धामणगाव संस्थेचे काही सदस्य इथे आलेले आहेत. मी त्यांना मंचकावर आमंत्रित करते आणि याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्रमुख अतिथी यांना विनंती करते की ते त्यांचा सन्मान करतील. आपला कार्यक्रम चालू असताना आपल्या सभामंडपात उपस्थित असलेल्यांपैकी यश आपल्या आधार फाउंडेशनला दिलेला आहे. एकदा आपण त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करूया. यानंतर बॉडी बिल्डर्स
त्यानंतर सुरेशराव भारंबे यांच्याकडून आपल्या फाउंडेशनला 20,000 रुपयांची धनादेश मदत म्हणून मिळालेला आहे. दरवर्षी देतात. आणि महत्त्वाची गोष्ट, ते दरवर्षी आपल्याला ही मदत देतात. त्यानंतर प्रकाशराव बाराहते यांनी 5,000ची मदत आपल्या आधार फाउंडेशनला दिलेली आहे. टाळ्या वाजवून आपण यांचं स्वागत करूया. आपल्या दत्तग्राम फुलोरीचे प्रकल्प 1,000 रुपयांची मदत आपल्या आधार फाउंडेशनला दिलेली आहे. यानंतर आता बॉडी बिल्डर स्पर्धेत त्यांनी विजय प्राप्त केला आहे असे आपले बॉडी बिल्डर आधारचे श्री मनीषजी हिरोडे यांचं आपले पाहुणे स्वागत करतील, माफ करा, सन्मान करतील अशी मी त्यांना विनंती करते. आणि कार्यक्रमाच्या सुरुवातीला जी चित्रफीत आपण बघितली, ती चित्रफीत दरवर्षी आपल्या आधार फाउंडेशनसाठी तयार करतात. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आमदार श्री बच्चूभाऊ कडू यांनी आपल्या आधार फाउंडेशनला एक मंडळी, थोड्या वेळापूर्वी आपण ज्यांचा सत्कार केला त्यांच्या या समाजकार्याबद्दल, त्यांच्या संस्थेचा, तर असे हिंदू स्मशानभूमी संस्थेचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट श्री R.B. अटल सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. लॉकर उपस्थित केलेले आहे आणि प्रदूषणाच्या धुवानी जे पर्यावरणाच्या दृष्टीने बरेचसे लोक जी अंत्येष्टीची राख जी आहे ती घेऊन गंगा किंवा नदीत टाकतात. त्या दृष्टीने तिथे एक त्रिवेणी जलाशय धाम केलेलं आहे, जेणेकरून मृतांची जी राशी राहते ती इथे प्रदूषण होऊन पाण्यामध्ये गेली नाही पाहिजे. त्याकरता त्या दृष्टीने तिथे आपण एक त्रिवेणी जलाशय धाम केलेला आहे. तर बरेचसे लोक त्याचा उपयोग घेतातही आहे. आणि पर्यावरणाच्या दृष्टीने तिथे गॅस स्टँड सुरू केलेला आहे, जेणेकरून जास्त इंधनाचा बचत झाला पाहिजे आणि पर्यावरणाची जोपासना झाली पाहिजे. आणि हे जे सत्कार्य आहे ते बेसिकली माझं एकट्याचं काम नसून ते संस्थेचे जे काही सदस्य आहेत त्यांचा सहभाग झाल्याशिवाय हे कार्य पूर्ण होऊ शकत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे तिथे जे कार्यकर्ते आहेत, जे ॲक्टिव्ह त्या फील्डवर जे कामं करतात त्यांना जतन करून, त्यांना प्रोत्साहन देऊन, कारण काम करणारे लोक मिळत नाही. स्मशान संस्थेत कामं करण्याकरता बेसिकली कामं मिळणारे फार दुर्मिळ राहतात. तर त्यांच्याकडून कसं काम करून घ्यायचं, त्यांची कशी जोपासना करायची, त्यांना कसं मार्गदर्शन करायचं, इतकंच आम्ही काम करतो बेसिकली. हे जे आपण स्मशान संस्थेचा सत्कार केलेला आहे त्याबद्दल मी स्मशान संस्थेला धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद सर. आता मी आजच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जे आपल्याला लाभलेले आहे माननीय आमदार श्री अमोलजी मिटकरी सर यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वप्रथम ज्यांची आज जयंती पूर्ण जगभरात साजरी होते आहे ते राष्ट्रपिता परमपूज्य महात्मा गांधीजी आणि जय जवान जय किसानचा नारा बुलंद करून ज्यांनी या देशाला नवी ओळख प्राप्त करून दिली ते स्वतंत्र भारताचे दुसरे प्रधानमंत्री लाल बहादूरजी शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त दोन्ही महामानवांना प्रथमतः अभिवादन करतो. संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, भाऊसाहेब पंजाबराव देशमुख या महामानवांना विनम्र अभिवादन. आधार फाउंडेशनच्या 7व्या वर्षाच्या आजच्या या कार्यक्रमासाठी दत्तक गाव भुलोरी या गावामध्ये आज जो काही 7वं वर्ष आधार फाउंडेशननी संस्थापनेचे साजरं केलं आहे त्या कार्यक्रमाकरता आताच आपलं मनोगत व्यक्त करून इथून पुढच्या कार्यक्रमासाठी गेलेले सन्माननीय आमदार बच्चूभाऊ या ठिकाणी ज्यांनी हिंदू स्मशानभूमीबद्दल फार मोठं योगदान दिलं आणि बरीच चर्चा मी ऐकली. ते आजचे सत्कारमूर्ती आदरणीय अटल सर,
ज्यांचं कार्य पाहून मी स्वतः आज सर्व कार्यक्रम बाजूला ठेवून इथे आलोय, ते तुमच्या आमच्या सर्वांचे फुले शाहू आंबेडकर आणि गाडगे बाबांच्या विचाराचे पाईक आदरणीय प्रदीपदादा बाजळ, अध्यक्ष आधार फाउंडेशन. या ठिकाणी आपल्याला ज्यांनी मनोरंजनातून प्रबोधन केलं ते या महाराष्ट्राला अखंड खिळवत ठेवणारे मिर्झाजी बेग साहेब, मंचावर उपस्थित अनिलराव ढोळे, अनंतरावजी बाजळ, भारंबे काका, वसंतरावजी भाकरे, जीवनजी सदार, दिलीपजी हटवार. मला विशेष या ठिकाणी ज्यांनी प्रयत्नातून निमंत्रित केलं ते माझे मित्र नितीनजी पवित्रकर, मंचावर उपस्थित सर्व आधार फाउंडेशनचे सन्मान्य पदाधिकारी, सर्व उपस्थित पत्रकार बांधव व माझ्या माता भगिनींनो आणि बांधवांनो. खरं तर आज आधार फाउंडेशनचं हे एक एवढंसं रोपटं. मग मी चित्रफित पाहिली आणि त्या चित्रफितीमध्ये एक पानपोईपासून जी सुरुवात होते ती इतक्या मोठा त्याचा वटवृक्ष होतो. ज्ञानेश्वरांनी सांगितलं त्या पद्धतीनं इवलेसे रोप लादी रे दारी, आणि आज त्याचा वेल असा गगनावर जातोय याचा मनस्वी आनंद होतोय. आणि एकटे प्रदीप बाजळ साहेबच काम करतात, पण त्यामागं जी शक्ती उभी आहे तुम्हा सर्वांची आधार फाउंडेशनमध्ये, खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांचं आज या ठिकाणी आभार मानतो की आपण आपल्या खर्चातला, आपल्या मेहनतीतला, आपल्या मिळकतीतला एक पावभाग का असू दे पण तो या तळागाळातल्या लोकांकरता देत आहे. आज मेळघाटमधली परिस्थिती पाहून ज्याला कोणाला संवेदना असतील त्याला खरंच वाईट वाटलं असेल की आज जगामध्ये एकीकडे आम्ही विचार करतोय की जग चंद्रावर गेलंय, जग ग्लोबल झालंय, पण आज दुसरीकडे मेळघाटमधल्या अशा छोट्या छोट्या गावांमध्ये जी परिस्थिती आहे, शाळा नाही, मोबाईलचं नेटवर्क नाही, नवीन जगाशी ज्यांचा दुरान्वये संबंध नाही, तिथे ऊन वारा पाऊस कसलीही पर्वा न करता आधार फाउंडेशन एक काम करते. म्हणून आजचा कार्यक्रम हा काही राजकीय कार्यक्रम नाही आहे, हा एक सामाजिक कार्यक्रम आहे. म्हणून मी सामाजिक दृष्टिकोनातून इथं बोलणार आहे. मी काही जास्तही वेळ घेणार नाही, कारण आता नवरात्रीचा उत्सव आहे. अनेक ठिकाणी अनेक दुर्गा मंडळामध्ये गरबा त्या ठिकाणी चालू आहे. आणि मला तर खरं तर कौतुक करावं वाटतं की इतक्या धावपळीच्या कार्यक्रमातून सुद्धा वेळ काढून आपण इतक्या संख्येत का असं देत पण उपस्थित झाला आणि एक आधार आम्हालाही दिला एक श्रोता म्हणून, आणि आपण आला त्याबद्दल आपलं खरंच करावं तेवढं कौतुक कमी आहे. भावांनो, गाडगे बाबांचं नाव घेणं खरंच सोपं आहे, राष्ट्रसंतांचं नाव घेणं, त्यांचं भजन म्हणणं सोपं आहे, शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेणं सोपं आहे, भाषणं देणं सोपं आहे, काहीतरी बोलणं हेही सोपं आहे, पण प्रत्यक्ष कृती करणं फार कठीण असतं. लाख बोलक्या होई थोरन माझा एकच एक कर्तबगार असं राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेत लिहिलंय. जी ग्रामगीता याच अमरावती जिल्ह्यातल्या संतांनी लिहिलेली आहे. कर्तबगारी करणारी फार कमी लोक असतात, त्यातलं एक प्रदीप दादांचं एक नाव. बोलणारी भरपूर असतात. आणि लोकांना काय का आमच्यासारखे लोक येतात, बोलतात. राजकारणाच्या पलीकडे पण काहीतरी विश्व आहे, बोलण्यावर जाऊ नये. आता काल तर एवढे गंभीर परिणाम प्रकार झाला की मंत्रालयातून गाडगे बाबांची दशसूत्रीच हटवल्या गेली. हे पापच केलं की ज्या गाडगे बाबांनी भुकेल्याला अन्न, तहानलेला पाणी, बेरोजगारांना घर आणि ज्यांना शिक्षण नसेल त्याला शिक्षण द्या, हे गाडगे बाबांनी मूल मंत्र दिला, ते दशसूत्री हटवली. नेमका उद्देश काय? एकच असेल की तुमच्या या दशसूत्रीची आम्ही अंमलबजावणी करू शकत नाही, म्हणून या सरकारने हे घोर पाप केलं. या दशसूत्रीची अंमलबजावणी करताना आधार फाउंडेशन दिसते. अनेक आमदार, अनेक खासदार, अनेक मंत्री गावं दत्तक घेतात, पण एकदा गाव दत्तक घेतलं की त्या गावात परत झुंकूनही पाहत नाही, असाही बऱ्याच ठिकाणचा अनुभव आहे. अनेक लोक आहेत गावकऱ्यांना खुश करण्याकरता जातात आणि गाव दत्तक घेतात आणि मग परत काय. मी सुद्धा मेळघाटामधलं म्हणजे प्रकल्पग्रस्तांचं एक गाव, म्हणजे मेळघाटामधलं पुनर्वसित गाव नाही तर नाही हे गाव दत्तक घेतलं होतं आदरणीय अजितदादांच्या वाढदिवसाला. दादांचा दौरा पण काही महिन्यांपूर्वी मेळघाटामध्ये झाला होता. तिथली परिस्थिती पाहिली आली. आज एक पूल पाडला गेला, बघा प्रदीप दादांनी इथं उल्लेख केला, पुण्यामधला एक पूल पाडला गेला, करोडो रुपयाचा पूल त्याचा सुराडा केला गेला. अंबानीच्या घरासमोर पूल होऊ नये याकरता अंबानींनी सरकारकडून प्रयत्न करून घेतले, केंद्र सरकारकडून. घरावर अंबानीच्या हेलिपॅड आहे, हे सगळं तुम्ही
आता गुगल आणि मीडिया आणि युट्यूबमध्ये पाहू शकता की एकीकडे प्रचंड श्रीमंती आणि एकीकडे आजही शिक्षणापासून वंचित असणारी गावं. गाडगे बाबांचं हेच काम होतं ना, खरं काम हेच होतं गाडगे बाबांचं. त्याच्यामुळे आधार फाउंडेशन मग म्हणजे ज्या मुलांना तुम्ही कपडे परत नवीन देऊ नका, घरातले वापरलेलेच कपडे तुम्ही डोनेट केले असतील काही लोकांनी, घरातल्या मुलांनी खेळणे दिले तेच डोनेट केले असतील, पण त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो पैशात मिळत नाही. आणि हेच काम तळागाळापर्यंत नेण्याचं आपण सातत्यानं करत आलो आहोत. बघा तुम्ही अटलजींना 51,000चं फुलाची पाकळी आधार फाउंडेशनने दिलं. अनेक लोकांनी मदतीचा हात पुढे केला, कोणी 2,000 रुपये दिले, कोणी 5,000, कोणी 10,000. मी प्रदीप भाऊंना म्हटलं की तुमच्या या भुलोरी गावामध्ये नेमकी व्यवस्था का. माझे आमदारकीचं एक फार वेगळे पण आहे. विधान परिषदेचा आमदार असा असतो की ज्याला महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यात काम करता येतं. इलेक्टेड आमदारांचा एक मतदारसंघ असतो. बच्चू भाऊंचा एक अचलपूर मतदारसंघ आहे, पण त्यांच्या मनात जरी असतो तरी दुसऱ्या मतदारसंघात कदाचित ते निधी देऊ शकत नाही. तसं निकषच आहे, तो तसा क्रायटेरिया असतो. अनेक आमदारांना वाटतं की भुलोरी गाव ज्याला डेव्हलप झालं पाहिजे. माझं तसं नाही. मला गाडगे बाबा तुकडोजी बाबांच्या आशीर्वादाने 36 जिल्ह्याचा मी आमदार आहे. मी प्रदीप दादांना विचारलं की नेमकी गावात सुविधा काय अपेक्षित आहे. ते म्हणतात त्या गावात अजूनही इलेक्ट्रिक उपलब्ध होत नाही, नेटवर्क चालत नाही, सोशल मीडिया म्हणजे संपर्क तुटला आहे. सोलरसाठी काय करता येईल का. मी 5 लाख रुपयाची मदत त्या ठिकाणी स्थानिक आमदार विकास निधीमधून जाहीर करतोय. पण प्रदीपजी याही पलीकडे जर तुम्हाला आणखी काही गरज लागली, मला तुम्ही सांगितलं की जिथे तुमचं गोडाऊन आहे, जिथे तुम्ही कपडे वगैरे भरता, त्याला कंपाऊंडची अत्यंत आवश्यकता आहे, ते असेल किंवा त्या गावातल्या मूलभूत सुविधा असतील. स्मशानभूमीच्या अटलजींनी एक काम केलं, हिंदू स्मशानभूमीचं ते एक उत्तम उदाहरण असेल शहरामध्ये. गाव पातळीवरच्या स्मशानभूम्या जर तुम्ही बघितल्या, आमच्या भागामध्ये खिरपुरी नावाचं एक गाव आहे अकोला भागामध्ये. अक्षरशः प्रेत इकडून मागच्या महिन्यात मी बघितला व्हिडिओ, कारण नाल्याला पूर आला होता, जायला स्मशानभूमीत रस्ता नव्हता, टायरमध्ये प्रेत ठेवावं लागलं. तो टायर तिकडे एकाने दोर घेऊन ओढला, त्याच्यानंतर ते प्रेत ओलं झालं म्हणून सुकवावं लागलं आणि मग 2 तासानंतर अंत्यविधी करावा लागला, कारण स्मशानभूमीला जाण्याचे रस्ते नाही. ज्या स्मशानभूम्या बांधलेल्या आहेत तिथं कुठं टीना उडालेली आहे, अंत्यसंस्काराकरिता सरपण उपलब्ध होत नाही. अशी भयंकर परिस्थिती गाव पातळीवरच्या स्मशानभूमीची आहे. तेच अनेक ठिकाणी जिल्हा परिषद शाळांची तशीच परिस्थिती. तुकडोजी महाराजांनी भजन लिहिले, रिकामा कशाला फिरतं, तुझं गावाचं नाही का तीर्थ, तुझ्या गावाची शाळा ही मोडली, तू तीर्थाची मंदिरे जोडली, हे दान नव्हे का व्यर्थ, तुझं गावाचं नाही का तीर्थ. जगदंबेची ओटी, एकविरीची ओटी, तुळजाभवानीची ओटी भरणारी सुद्धा लोक आहेत पातळं देऊन, आणि ते एक धर्माचा एक धार्मिक भाग आहे. पण खऱ्या जगदंबा, खऱ्या एकविरा, खऱ्या आंबा या तुम्हाला त्या भुलोरी गावात दिसल्या असतील, ज्यांना तुम्ही ओटी त्यांची भरली, त्यांना कपडे दिले, त्यांना आधार दिला, त्या खुश झाल्या म्हणजे 33 कोटी देव खुश होतात. देवाच्या नावाने सोंग ढोंग करणारे अनेक लोक आहेत. आता कशाला, आता पित्तरपाट आपलं काय म्हणतात त्याला, आमच्या आखाजी पितृपक्ष अमावस्या. पितृपक्षात मंत्रिमंडळाचा विस्तारच झाला नाही, एवढी अंधश्रद्धा आहे. ज्या गाडगे बाबा तुकडोजी महाराजांनी अंधश्रद्धेच्या विरुद्ध आंदोलन केलं, त्याच महाराष्ट्रामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार पितृपक्षामुळे आम्ही करू शकत नाही. ही जर अंधश्रद्धा राजकारण्यांमध्ये असेल, कुठं तुम्ही दुरुस्त करणार आहात महाराष्ट्राला. अरे जिवंत असताना बापाला खाऊ घालणं हे सर्वात मोठं पुण्याचं काम आहे. मेल्यानंतर कोणी जेवायला येत नाही, मेल्यानंतर पुनर्जन्म नाही, हे गौतम बुद्धानं सांगितलं, हे बाबासाहेबांनी सांगितलं, हे तुकडोजी बाबा गाडगे बाबांनी सांगितलं की माणूस एकदा जन्माला आला, तो मेला की तो परत येत नसते. हे तुम्हाला फक्त भीती दाखवलेली आहे धर्माच्या नावाने. तुमचा बाप बरं कुठं जायला पाहिजे याची कॅटेगरी आहे नंतर. काही लिहितात कैलासवासी, काही लिहितात वैकुंठवासी, काही लिहितात स्वर्गवासी. म्हणजे हे असा गाडगेनगरचा एरिया,
स्लम एरिया म्हणजे अशा निकषच आम्ही पाळून टाकले. वैकुंठवासी झाले तर ठीक आहे, कैलासवासी झाले तरी ठीक आहे, स्वर्गवासी विचारण्याचा मला कधी कधी विचार मग लोक स्वर्गात काय. आता मी काही जास्त पुराण पंडित वाचत बसत नाही, आणखी बोललो तर ब्रेकिंग होईल. मकरंद अनासपुरेने एक चित्रपट काढला, आता प्रमाण देतो मी तुम्हाला, आणि 15 मिनिटं तर आणखी बोलतो मगच मी शांत राहतो. मकरंद अनासपुरेने चित्रपट काढला होता गाढवाचं लग्न. त्यामध्ये स्वर्ग दाखवलेला आहे. घरी गेल्यानंतर युट्यूबला अवश्य बघा. त्या स्वर्गामध्ये एक देवाचा राजा असतो, इंद्र नावाचा. देवाचा राजा इंद्र इज इक्वल टू देवेंद्र. याचा राजकारणाशी दुरान्वय संबंध नाही. मी सहज बोलतो त्याची बातमी बोलतो. आता गुरुदेव सेवा मंडळाचे बघा महाराजांचं भजन आहे, राजा सजी महाली सौख्य कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या, पाहुणी सौख्य माझे देवेंद्र तो लाजे, शांती सदा विराजे या झोपडीत माझे. आता हे कोणाचं राजकारणाचं नाव आहे. खरा धर्म कोणता आहे, खरा देव कुठा आहे हे सांगितलं आमच्या महामानवांनी. आम्ही बसतो शोधत आकाशात कोण आहे. देवाचा राजा इंद्र त्यात दाखवलेलं आहे अनासपुरेंचे. देवेंद्र भगवान कृष्णाने इंद्राची पूजा नाकारली होती आणि गोवर्धनाची पूजा केली होती, म्हणजे शेतीची पूजा. शेती आमचा देव आहे, शेतकरी हा आमचा खरा देव आहे हे भगवान कृष्णाने सांगितलं. आता त्या स्वर्गामध्ये इंद्र बसलेला असतो आणि त्याच्यापुढे नर्तकी असतात, उर्वशी, मेनका, रंभा, चौथी मला माहिती. आता स्वर्गवासी झालेला आपला एखादा आजा गेला तर त्याला पहिली खुर्ची कुठं असं बसायला याची कल्पना करा की स्वर्गात आमचे आजोबा गेले ते कोण्या खुर्चीवर बसलेले असतील, कारण इंद्राच्या बाजूला बसायचा चान्स नाहीच आहे. जरी इंद्राचं पद खालचं असलं, कारभार जरी इंद्राच्या हाती असला, पण इंद्राच्या बाजूला बसण्याची संधी पूर्वजांना नाही. तरी आम्ही स्वर्गवासी येतो. मग म्हणतो मेल्यानंतर आमचे बाप झाले पितृपक्षामध्ये जेवायला येतात. हे कोण करतात सोंगड होणं, ज्यांनी जिवंत असताना बापाला खाऊ घातलं नाही ती लोक ही जास्त अवलंबन करतात. अरे जिवंत असताना खाऊ घालायला वृद्धाश्रमाची गरज कशाला म्हणून देतात. वृद्धाश्रम तर कलंक आहे त्या देशाला. वलगावच्या वृद्धाश्रमात येताना मी गेलो ना, सुशिक्षित लोकांचे मायबाप दिसलेत मला तिथे. कोणाचा सीए आहे, कोणाचा पायलट आहे, कारण पायलटचा बाप सीएची आई. आम्हाला तर लाज वाटायला पाहिजे, कारण पितृपक्ष मध्ये पत्र दिलं, जिवंत असता रोटी न दे. त्यांना त्या जनतेमध्ये देव दिसला, त्या आदिवासी भावांमध्ये देव दिसला, त्या आदिवासी बहिणीमध्ये देव दिसला, धारवाल्यांना. हे खरे देव आहे, हे बाकीचा अवलंबन आहे. धर्माच्या नावाने एक जाळं मिळलंय. तुमचे किती बेरोजगार तुम्ही झालात याच्याशी लोकांना घेणं नसतं, तुमचे किती प्रकल्प केले याच्याशी घेणं नसतं. पण धर्माची नशा ज्यावेळी चिटकवल्या जाते ना, भीती असते धर्माची भीती. पूर्वीच्या काळात जेलची भीती होती, जेलची. काही लोकांना ईडीची भीती आहे तशी आता, तशी जेलची भीती होती इंग्रजांच्या काळात. गांधी असा महात्मा होता ज्यांनी जेल भरो आंदोलन सुरू केलं. गांधी सरळ सांगायचे काय जेलमध्ये जाऊन काय 2-4 दिवस राहतात, काय असतं जेलमध्ये, काय असतं. गांधींनी जेल बद्दल लोकांच्या मनातली भीती घालवली आणि या देशात जेल भरो आंदोलन सुरू केलं. असा गांधी आहे. नेल्सन मंडेलापर्यंत पोहोचलेला गांधी आहे. किती नथुराम गोडसेची अवल्यात जन्माला आली तरी गांधी कधी मरणार नाही, गांधी कधी मरत नाही, गांधी मरणारच. बदनाम केलं गांधीला. गांधीबद्दल काय काय अपप्रचार केला जातो. गांधीच्या नावाने कधी राजकीय दंगल होऊ शकत नाही. गांधी आहे म्हणून गांधीवर चित्रपट निघाला ना, मुन्ना भाई एमबीबीएस. त्याच्या भाषेत तर संजय राऊत बोले तो बापू आपण मान लिया, कळक सॅल्यूट, बोले तो वंदन. गांधी कधी मरणार नाही. किती हिरवा तुम्ही गांधीला. आता ती प्रदर्शनी सुरू आहे अवश्य या मुलांना तर पेरून देतात. गांधीमुळं देशावर इंग्रजांनी राज्य आहे. इंग्रज हलवले गांधींनी, हाकालले गांधींनी इथून इंग्रज. गांधींनी कधी हिंदू मुसलमान भेद नाही शिकवला की मस्जिद समोर हनुमान चालीसा वाचा असं म्हटलं गांधींनी कुठं.
हनुमान चालीसा वाचल्याने आदिवासी बांधवांचे प्रश्न सुटले. वाचना भक्ती तुमच्या घरात. भारतीय संविधानाने आम्हाला भक्तीचा अधिकार दिला, पण त्याचं प्रदर्शन कशाला करता? बिलकुल वाचा, रामायण वाचा, महाभारत वाचा, हनुमान चालीसा वाचा, घरात वाचा, लोकांच्या दारात जाऊन नका वाचा. जनतेला ही मारून टाकला किस्सा. भेटले का सांगा मला. किती अनुदान तुमच्या खात्यामध्ये आलं, किती तुम्हाला पैसा मिळाला, तुम्हाला कपाशीला भाव मिळाला का, तुम्हाला आज मजूर तरी उपलब्ध होतो का? मर जवान मर किसान हे धोरण आज देशात सुरू आहे. पण त्या काळात जय जवान जय किसानचा नारा, त्या काळात अहिंसा परम धर्माचा महावीराचा बुद्धाचा विचार या दोघांनी मांडला. त्यांची या जयंती आहे. यांनी जो देव पाहला तो साबरमतीत दिसला, त्यांना तो सेवाग्राममध्ये दिसला, तो गाडगे बाबाला लोकात दिसला. गाडगे बाबा नवरात्राचे कार्यक्रमात अनेक मूर्तीजवळ जात भेटत. त्यावेळेस लोकांच्या आता तरी कमी झालं प्रमाण, नाही तर पहिलं देवीच्या आरतीला गेलं का अंगात देवी. बरं अंगात यायला पाहिजे तर ग्रॅज्युएट लोकांच्या यायला पाहिजे, अडाणी लोकांच्या अंगात देवी यायला पाहिजे. येते अजूनही येते बऱ्याच ठिकाणी. एकदम असं बोलतात देवी अंगात आली का हिंदी बोलायला लागतात. गाडगे बाबाने एकदा हा प्रकार पाहिला आणि गाडगे बाबानं साध्या भाषेत प्रश्न विचारला, कसं आहे रे आपलं शरीर लोकसहा आहे, डोक्यात बुचू उभं आहे, नाक आहे नाकात शेंबूड आहे, पोट आहे पोटात घाण आहे, डोळे आहे डोळ्यात चिपळ आहे, देव काय रिकामा आहे का बे तुमच्या अंगात यायले? देव अंगात येत नसते, अंगात देव आणणारे बदमाश असते. गाडगे बाबा बोलले. धर्माच्या नावाने मिळवणूक करणाऱ्या लोकांपासून सावध असा. धर्माच्या नावाने जाती जातीमध्ये फूट पाडणाऱ्या, धर्माच्या नावाने दंगली भडकवणाऱ्या राजकारण्यांपासून सावध असा. आणि मी तर आज आधार फाउंडेशनच्या माध्यमातून ध्वनिफीत तुम्ही दाखवली ते पाहत असताना एक गोष्ट शिकलो. कुठं काम करायचं खरं. आपल्याला आमदारकी दिलेली आहे. ही आमदारकी प्रायव्हेट सारख्या हॉटेलला राहून 750 रुपयाला पापड खाण्यासाठी नाही. तिथे 750 पापड आहे. ही आमदारकी विमान प्रवास करताना त्या विमानामध्ये जे लोक विमानाने प्रवास करतात त्यांना माहित आहे, साधा अर्धा कप चहा जरी घेतला तरी 450 रुपये घेतात एअर होस्टेस आपल्याकडून. त्याच्याकरता ही आमदारकी नाही आहे. ही आमदारकी त्या लोकांकरता आहे जे का रंजले कांजले त्यासी म्हणे तुमची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा, दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी, तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताची मूर्ती. तुम्हाला दिसलं, त्या आधारवाल्यांना दिसलं, तुमचा आधार वाटायला लागला, आधार वाढायला लागला आणि हा काफिला वाढत जाणार. अनेक लोक भविष्यात तुम्हाला कदाचित या आधार फाउंडेशन पुढे झालं, अनेक लोक सोडून पण जाते की जाऊ आधार कंटाळा. माणसामध्ये 2-3 प्रकार असतात. हे प्रकार सांगतो की काही माणसं अशी असतात ज्यांना एखादी घटना अशी दिसली डोळ्याला हळहळणारी पटकन जाऊन मदत करतात. काही माणसं अशी असतात की डोळ्यासमोर एखाद्याचा पाय फ्रॅक्चर झाला, पाय तुटलाय, तो पडलाय, पण नंतर मदत करू अशी भावना. काही माणसं अशी असतात तो मेला तरी तिथं सेल्फी काढते, फोटो काढते, ऍक्सिडेंट झाला त्याचे व्हिडिओ बनवते. हे माणसाचे 3 प्रकार आहेत. आता एखादा ऍक्सिडेंट होऊन मेला पडलेला असेल आणि तिथं जर व्हिडिओ शूटिंग काढून तो ग्रुपवर टाकत असेल किंवा मित्रांना टाकत असेल तर इथे फार मोठा ऍक्सिडेंट झाला पण तो मदत करायला जात नसेल, समजून जर त्याच्या बुद्धीत शेण भरलेला आहे. जर एखादा असा असेल की ही घटना घडली, याला तात्काळ उचलावं, हॉस्पिटलमध्ये न्यावं, त्याची बुद्धी गौरीसारखी आहे. आणि जो खरंच चपळ आहे, खिशातले 10 रुपये 1000 रुपये जे काय असतील ते देतो, डॉक्टरकडे देतो, याला वाचवतो. माणसं वाचवणारी जमात त्यांची कापूर बुद्धी असते. हे आधार त्या कापूर बुद्धी सारख्या लोकांचा की माणसं वाचली पाहिजे, माणसं मेली नाही पाहिजे. मेल्यानंतर कोणी पाहणार नाही, कुठला दुसरा जन्म नाही, सगळं होतात आहे. काही कुठलं नसतं. कुठली अंधश्रद्धा, कुठली अमावस्या, कुठली पौर्णिमा, कुठले नवग्रह नक्षत्र. आणि हे काम करा, जा आदिवासींच्या दारापर्यंत. आदिवासींचे लेकरांचे मृत्यू कशामुळे होत आहेत? एकीकडे आमची मुलं पिझ्झा खातात साहेब, 500-500 रुपयाचा पिझ्झा, डॉमिनोज पिझ्झा खातो ना आपण. दुसरीकडे या लेकरांना साधं दूध पण नसतं. ही विषमता आहे. संत रविदास नावाचे संत झाले, त्यांनी सांगितलं ऐसा चाहो राज मैं जहां मिले सबन को अन्न, छोटा बडा सब सम बसे, रविदास रहे पसंद. लहान आणि मोठा सम समान असावा. हा भेद आम्हाला आजही दिसतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समानता दिली, आम्हाला इक्वॅलिटी दिली की इथं प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं झालं पाहिजे.
फंडामेंटल एज्युकेशन आज एज्युकेशनचा बाजार सुरू आहे. आमच्या विदर्भामध्ये शिक्षणाच्या नावाने लायलूट सुरू आहे आणि विदर्भाला बदनाम केलं जातंय. पश्चिम महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, त्या ठिकाणी हजारो लोक हे दान द्यायला तयार होतात. मात्र आपल्याकडे हात आवडणारे लोक आहेत. सज्जनांनी चांगला पैसा आपल्या कष्टातला जर 2 पैसा खर्च केला या समाजकारण्याकरता तर त्याच्या प्रॉपर्टीमध्ये बरकत असते. जकात नावाचा इस्लाम धर्मामध्ये प्रकार आहे की आपल्या मिळकतीतला पावभाग हा गोरगरिबांसाठी वापरावा. मोहम्मद पैगंबरांनी दिलेला संदेश. म्हणून आज मुस्लिम लोक दान करतात जकात आणि त्यांची बरकत पण होते. म्हणून मुस्लिम समाजामध्ये कधी आत्महत्या दिसत नाही तुम्हाला. दाखवा मला एक तरी मुसलमानांनी पिकलं नाही, कर्ज झालं म्हणून आत्महत्या केली. आत्महत्या करणारे सगळे आपले मारवाडी बांधव कधी आत्महत्या करत नाही, गुजराती बांधव कधी आत्महत्या करत नाही, शीख बांधव कधी आत्महत्या करत नाही, ब्राह्मण बांधव कधी आत्महत्या करत नाही. कोण करतात आत्महत्या? आपण हे तळागाळातले सगळे 2 एकर 4 एकर शेतीवाले का करतो आम्ही? आत्महत्या हा पर्याय नाहीच आहे. आत्महत्येचं संकट आपल्याला आलं हे संकट आहे, पण संकटावर सुद्धा उपाय असतात. त्याच्यामुळे उपाय शोधा हे गाणी वागणं. कितीतरी बदनामी तर गांधींची झाली, अजूनही सुरू आहे. अजूनही कोणी येतं बदनामी करतं, कोणी उठसूट म्हणतं गांधींमुळे भगतसिंगाला फाशी झाली, गांधींमुळं काँग्रेस परिषदेमध्ये काय म्हणजे मतदारसंघ वगैरे वगैरे जे काही ज्याच्या जेवढी अक्कल आहे तो तेवढं पाजळतं. 2 प्रकार आणखी माणसांमध्ये असतात. एक मुर्देसारखी माणसं लागतात तुम्हाला कशी असतात. मुर्दे पाहिजे, मुर्दे चालत नाही, बोलत नाही, हसत नाही, प्रतिक्रिया देत नाही. मुर्दे सकाळी उठतात, चहा घेतात, ब्रेकफास्ट करतात, टीव्ही पाहतात, पेपर वाचतात, कामाला जातात, संध्याकाळी येतात, परत बातम्या पाहतात, सकाळपासून काय सुरू आहे, जेवतात आणि मुर्दे जाऊन मुर्दे झोपतात. अशी लोक आहेत जगात. पण काही लोक असे आहेत की माझा घर माझा प्रपंच हा बाजूला, पण दिवाळी साजरी करायची तर मी घरात 20,000चे फटाके नाही फोडणार. पण एखादा गाव जे तुम्ही भुलोरी घेतलंय दत्त, तशा गावात त्या गरिबांच्या दारी 2 घास आपल्याच पैशातून जर खर्च केले त्याचा जो आनंद आहे ना तो मला असं वाटतं करोडो रुपये दिल्यानंतर सुद्धा मिळत नाही. हा आनंद शोधण्याचं काम आधार फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू आहे. म्हणून प्रदीप बाजार साहेब आपलं कार्य पाहूनच मी या ठिकाणी आलो. आपण कोणत्या पक्षाच्या किंवा मी कोणत्या पक्षाचा आहे पक्षाच्या विरहित हा कार्यक्रम आहे. मला तर खरं तर आज ताप होती, 102 आहे मला सध्या ताप, पण नितीन भाऊचे फोन होते की दादा यावं लागतं आणि मी माहिती घेतली की बाबा प्रदीप भाऊचा कार्यक्रम खरंच कसा त्या तोलामुळाचा किंवा त्याचं कारण कसं आहे. आणि भुलोरी गावातल्या परिसरातील आमच्या कार्यकर्त्यांना पण फोन केले. त्यांनी सांगितलं की काम खूप आधार फाउंडेशनचं खूप चांगलं काम आहे, त्यांच्यासोबत असणाऱ्या सहकार्यांचं काम. मग आम्ही अनेक महिला भगिनी पाहिल्या त्या खेळणे वाटताना, कपडे वाटताना. इथून लक्झरी देणं, तिथून इथपर्यंत आणणं, रात्री 2-2 वाजताचे प्रवास, ऊन वारा पावसाची पर्वा न करता. हे कोण लोक वेळी लोक असतात ते, आणि जे लोक वेळी असतात तीच लोक क्रांती करतात. म्हणून ध्येय वेळी या लोकांनी या आधार फाउंडेशनच्या माध्यमातून भुलोरी गाव जे दत्तक घेतलंय. मी तुम्हाला आणखी सांगतो, बघा राळेगण सिद्धीचा आणि हिवरे बाजारचा आणि पेरे पाटलाच्या एका गावाचा उल्लेख झाला. तशी गावं आपल्या विदर्भात झाली पाहिजे, ही आपली संकल्पना जी आहे ती अतिउत्तम आहे, त्याच्या निर्माण केली पाहिजे. तुम्ही सांगितलं की तुम्ही नक्की आम्हाला धक्का द्या. शासनाच्या ज्या योजना असतात त्याची अंमलबजावणी त्या गावांमध्ये झाली पाहिजे. आदिवासी बांधवांकरता अनेक योजना असतात. आदिवासी मंत्री तर आता काही दिवसांपूर्वी बोलले होते की मेळघाटात कुपोषणाचा मृत्यूच होत नाही, असे पण बोलून गेले. म्हणजे एक तर तुम्ही आलेले, एक तर तुम्हाला ग्राउंड रियालिटी काय ती माहिती नाही. गाव आदर्श होऊ शकतं. त्याच्यामुळे भुलोरी गाव आदर्श करण्याकरता शासनाचे जे कोणते निकष असतात, जे कोणते GR असतात, शेवटी ग्राम स्वच्छता आलीच, गावात स्वच्छता करावीच लागते. ठीक आहे, गावातल्या लोकांनी निघून आपण जाऊन NSS कॅम्प असतात किंवा अनेक मुलं ज्यांना समाजकार्य आवडतं त्यांनी तिथं जावं. धन द्यावे धनवंतांनी, कला द्यावी कलावंतांनी, गुण द्यावे गुणवंतांनी, विद्या द्यावी विद्यावंतांनी. त्याच्यामुळे मी तुम्हाला एवढं मात्र सांगेन की या गावाची कन्सेप्ट तुम्ही आणि तुमचं जे आधार फाउंडेशनची जी मागचे तुमचे सगळे बॅकबोन आहेत, पडद्या मागचे समोरचे सगळेच पाहतात. हे समोरचे लोक पण खरे तुमची बॅकबोन जी आहे ती आपण करूया. आणि आपल्या विदर्भातील एक गाव आम्ही आदर्श केलं, याचा जरी डेमो आणि त्याच्यापेक्षा दुसरा आनंद नसेल मला वाटते कोणता. उद्या 10 वर्षानंतर ते त्याला फळ येतील. तुमचे नातू, तुमची मुलं, तुमच्या सुना ते म्हणतील की आमच्या वडिलांनी, आमच्या आजोबांनी हे गाव दत्तक घेतलं. जे गाव पाहायला बाहेरून लोक आहेत. गावाच्या विकासाकरता पैसा पाहिजे असं नाही, मानसिकता पाहिजे. मानसिकता असली तर असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तो कामा नये. म्हणून असाध्य असणारी गोष्ट सुद्धा साध्य होऊ शकते. तुम्ही त्या गावात लायब्ररी सुरू केलेली आहे.
त्या गावात तुम्ही रस्ता टाकलेला आहे. आता अंतर्गत रस्ते जर आम्हाला टाकायचे असते तर ते गाव रेव्हेन्यूमध्ये असलं पाहिजे असं कलेक्टरचे निकष असतात. जिल्हाधिकारी सांगतात की त्याला जर महसुली दर्जा असेल तरच तुम्ही त्यामध्ये डेव्हलपमेंट करू शकता. म्हणून मी त्यांना विचारलं की या गावाला महसुली दर्जा आहे का, कारण मी जे दैतलाई गाव दत्तक घेतलं त्या गावात मला बालवाडी अंगणवाडी करायची होती, डिजिटल लॅब करायची होती, 10-20 कॉम्प्युटर द्यायचे होते. मी असा आमदार आहे, मी रस्ते नाल्या देत नाही. बाकीचे आमदार ते असतात हे 25-15, 45 सामाजिक न्याय, ग्रामविकास, मी त्याला महत्त्व दिलं नाही. मी अकोला जिल्ह्यात अशी संकल्पना राबवली माझ्या जिल्ह्यामध्ये की आमदार विकास निधीतला 5 कोटीच्या फंडमधला 1 कोटी, आता अजितदादांनी तो 5 कोटीपर्यंत केला स्थानिक आमदार विकास निधी. ज्या गावात काम करणारे, भजन प्रार्थना करणारे गुरुदेव सेवा मंडळाचे लोक आहेत त्या प्रत्येक गावात आम्ही 10 गावं निवडले. 10 लाख रुपये आम्ही त्या ठिकाणी गुरुदेव प्रार्थना मंदिराकरता दिले की राष्ट्रसंतांचा विकास जगला पाहिजे. आणि दुसरं असं केलं की आमच्या महाविकास आघाडी सरकारचं जे हे होतं, म्हणजे सरकार होतं महाविकास आघाडीचं होतं, म्हणजे आता ह्याच पुढं होतं, काही महिने नाही आहे. या सरकारच्या काळात एक धनंजय मुंडे साहेबांनी संविधान सभागृहाची संकल्पना मांडली होती की जिथे बौद्ध बांधवांची संख्या 550-600 असेल तिथे 40 लक्ष रुपयाचं संविधान सभागृह. पण दुर्दैवाने सरकार कोसळलं आणि ते तो जिया थांबवला, तो स्टे आला. विकास कामावर एकदम ओके कार्यक्रम, ओके सरकारने आमचे विकास कामं थांबवले. त्याच्यामुळे आता मी असं ठरवलं की ज्या गावात वाचनालय असेल, म्हणजे मी निधी कुठे देतो माझा त्याचं खरं कारण सांगतो, दान दो तो पात्र समज कर, वरना दान में भी धोखा होगा. भिकाऱ्याची भीक दिली, त्याने दारू गांजा टोळविली, तो पापात नरकात जातो पैसा. तुम्ही जर एखाद्याला 100 रुपये दिले, आपल्याला बरं वाटतं आपण त्याला 100 रुपये तिकडे जाऊन त्याला गांजा वळला, देणारा नरकात गेला ना, त्याचा पैसा नरकात गेला. म्हणून आपलं दान सत्पातही व्हावं. आमच्या डोक्यात एक कन्सेप्ट अशी बेग साहेब अशी होती, गाव तिथे वाचनालय, गावातल्या लोकांनी ठराव द्यावा, जुनं जर एखादं अ ब दर्जाचं वाचनालय असेल त्या वाचनालयाची सुधारित इमारत, जर इमारत असेल तर राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाने 3 लाख रुपये देऊन आम्ही वाचनालयाची परंपरा जोपासलेली आहे. आणि तिथं जे IAS अधिकारी असतात, जे CO असतील, कलेक्टर असतील, त्याच्यानंतर CP असतील, हे सगळे लोक त्यांच्या वाढदिवसाला आम्ही 10,000ची पुस्तकं UPSCची, MPSCची मोफत स्पर्धा परीक्षा अभ्यासिका, मग बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने, शाहू महाराजांच्या नावाने, गाडगे बाबांच्या नावाने अशी आम्ही कन्सेप्ट सुरू केली. पण मग पागल म्हणतो, पागल म्हणून ते ना आपलं काम चांगलं आहे, आपल्या मुलाला माहिती आहे ना. हाती चले बाजार तो कुत्ते भोगते हजार. हाती हातीचं काम करत असतो, भोंकणाऱ्याला भोंकणाऱ्याचं काम करू द्यावं. टीका, टिपण्या, निंदा, नारास्त्या ह्या राजकारणात आल्यानंतर आणि समाजकारणात आल्यानंतर त्या होतच असतात. समाजकारणात पण होतं, कोणाला तुमचं आवडतं, कोणाला आवडत नाही, तुम्ही हसवता पण काही लोक रागात असतात, त्याला आवडत नसतं, म्हणजे तुमचा प्रत्यक्ष तो एक टीका काढत असतो. म्हणजे आपल्याला 100% लोक स्वीकारत नाहीत. मग याचा अर्थ आपण आपलं काम पण बोलायचं काय? अजिबात नाही. आपलं काम प्रामाणिक आहे ना, आपला आपल्यावर विश्वास आहे ना, आपलं काम करत राहायचं. वादळं येत असतात, जात असतात. छत्रपती शिवाजी महाराजांना 33 किल्ले तहात द्यावे लागले. दुसरा कुठलाही राजा असता तर त्याने आत्महत्या केली असती, पण शिवाजी महाराज असे होते की मिर्झा राजे जयसिंगांसोबत जो तह झाला ते 33 किल्ले त्यांनी दिले, पण ते परत तितक्याच ताकदीने 2 वर्षात मिळवले आणि 1674ला स्वराज्याची राजधानी रायगड त्या ठिकाणी भगवा फडकवला. हा सुद्धा इतिहास आहे, फक्त बोलायला वाचायला आहे का? अरे हा अनुकरणाला आहे ना. संकट येत असतात, जात असतात. चांगली कामं करताना निंदा करणारी लोक तुम्हाला पदोपदी सापडतात. आपण त्या लोकांपेक्षा चांगले लोक नाही. अनेक लोक असे आहेत ज्यांच्या दोन्ही किडन्या गेलेल्या आहेत, बेडवर आहेत. अनेक लोक असे आहेत ज्यांचे पाय फ्रॅक्चर झालेले आहेत, बेडवर आहेत. अनेक लोक असे आहेत ज्यांनी मानसिक संतुलन ढासळलेलं आहे, ते सैलानीला करीत आहेत. त्यापेक्षा आपण तर कितीतरी चांगले आहे. 2 हात दिलेत आपल्याला ईश्वराने, 2 पाय दिले, डोकं दिलं, त्यात मेंदू दिला. फक्त मेंदूला काम करावं. त्याकरता सकाळी लवकर उठून थंड्या पाण्याने आंघोळ करावी लागते. माणसाचा मेंदू क्रियाशील बनतो. तुम्ही 12 वाजता उठून गरम पाण्याने आंघोळ केली की माणसाचा मेंदू पट्ट झालेला असतो. त्याच्यामुळे आपला मेंदू कसा डेव्हलप करायचा हे आपल्यावर डिपेंड आहे. समाज कार्य करताना हजारो लोक तुमच्या निंदा नारास्त्या करतील, मात्र तुम्ही त्याकडे जराही लक्ष न देता, जराही विचलित न होता. कारण आधार फाउंडेशन आता सुरू झालं. लोकांचा विश्वास का उडाला? फाउंडेशनच्या नावाने आणि सेवेच्या नावाने अनेक लोकांनी जनतेचा गैरवापर सुद्धा करून घेतला. फाउंडेशन काही एक नाही आहे, अनेक लोकांच्या संस्था आहेत.
सांगताना मी गाडगे महाराजांची नावाने संस्था काढली आणि लाखो करोड रुपये त्यावरच कमावतात, असे पण लोक आहेत. पण तो विश्वास निर्माण करायला आपल्याला आणखी खचावं लागेल, आणखी खपावं लागेल. तो एकदा लोकांचा विश्वास निर्माण झाला की लोक तुम्हाला देण्याला तयारच नाही. आता या लोकांनी स्वतःच्या जवळचे 2-2, 5-5 हजार रुपये तुम्हाला दिले. त्यांची प्रामाणिक भावना आहे की प्रदीप भाऊ आणि आधार फाउंडेशन आता हे त्या गावापर्यंत पोहोचतील. पण प्रत्येक माणूस प्रदीप बाजार असेल असं नाही ना. अनेक लोक मैतावरच्या टाळूचं लोणी खाणारे पण असतात. म्हणून हे आधार फाउंडेशन तुम्हाला पुढे न्यायचं असेल तर लोकांचा पहिल्यांदा विश्वास संपादन करावा लागेल. तुमच्या कार्याला कोण, मलाही वाटतं की सौर प्रकल्पाकरता 5 लाख द्यावे असं वाटलं, पण तो 5 लाखाचं तिथे इम्प्लिमेंटेशन झालं, तिथं खरंच आपलं काम मनासारखं झालं. मी आणखी खुश होईल ना, पुढच्या वर्षी आणखी निर्मिती. जिथं गाव आहे, जिथे दत्तक घेतो आपण, ती गावं डेव्हलप करा. त्याकरता तुम्ही जे काही उपक्रम हाती घेतला त्याला आमच्या शुभेच्छा आहेत. मला इथे विधिमंडळ सदस्य म्हणून तुम्ही बोलावलं. मी महाराष्ट्र विधिमंडळामधला एकमेव आमदार आहे ज्याला 1 रुपयाही खर्च आमदार व्हायला करावा लागला नाही. शून्य भांडवलात माणूस आमदार होतो याचं उदाहरण मीच आहे. त्याच्यापेक्षा माझ्याकडे दुसरं उदाहरण नाही. शून्य भांडवल. मला आमदार व्हायच्या अगोदर फोन आला मंत्रालयातून की तुम्ही 2 दिवसात इन्कम टॅक्स रिटर्न वगैरे सगळं 3 वर्षाची फाईल. अरे म्हटलं इन्कम असलेलं टॅक्स कुठून भरणार? आपलं 4 एकर शेत, आपल्याकडे काय नाही, इन्कम टॅक्स रिटर्न नाही, काय नाही. पण तुमच्या खरं सांगतो मी, तळागाळात जाऊन गाडगे बाबा तुकडोजी महाराज आणि शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकरांचा विचार सांगितला. आज मी आमदार आहे, माझ्याकडे ती श्रीमंती आहे, बाबासाहेबांचे शिवाजी महाराजांच्या विचाराची श्रीमंती आहे. म्हणून शून्य भांडवलावर मी आमदार आहे याचा मला आनंद आहे. आणि आमदाराला आता पहिले 1 कोटी भेटायचा. कोरोनाच्या काळात 2 कोटी भेटले, पण 1 कोटी रुपये आम्हाला कोरोनासाठी द्यायला लागले. अजित त्याला हे होते फायनान्स मिनिस्टर, वित्तमंत्री, अर्थमंत्री, त्यावेळी त्यांनी आमदार निधी 2 कोटीचा 5 कोटी केला. आज मला 5 कोटी रुपये आमदार निधी मिळतो आणि या 5 कोटीच्या निधीचा योग्य ठिकाणी वापर व्हावा म्हणून काही लोक आमच्याकडे निवेदन घेऊन येतात. प्रदीप भाऊच्या घरापासून सुनील भाऊच्या घरापर्यंत 500 मीटरचा रस्ता, अंदाजे किंमत 15 लाख रुपये. आता प्रदीप भाऊचे घर 2 मजली, ते सुनील भाऊचं घर 3 मजली, त्याच्यामध्ये सिमेंट रस्ता. सांगा तो पैसा सरकारला द्यायचा. त्यांनी टाकायला पेवर ब्लॉकचे पैसे, जिथे श्रीमंत लोक आहेत जिथे गरीब लोक आहेत असं कोणी म्हणतच नाही. आमच्या गावाची जिल्हा परिषदच्या शाळेची कौलं घडून राहिले. त्या जिल्हा परिषदच्या शाळेला चांगली इमारत आणि एखादी सभागृह करता 10 लाख रुपये द्या. इथे मुलं शिकतील ना. विद्यार्थीच तुमचा आरसा आहे खरा, तोच या देशाचा पुढचा विद्यार्थीच तुमचा खरा भविष्य सांगणार आहे. त्याच्यामुळे ते भविष्य घडवायचं असेल तर म्हणून आम्ही काय केलं, अंगणवाड्या डिजिटल करणे. ज्या ठिकाणी प्राथमिक मराठी शाळा आहेत, आता मराठी शाळेमध्ये लोकांचा विश्वास उडाला, कारण जे शिक्षक शिकवतात फार कमी शिक्षक असे आहेत की ज्यांची मुलं ते शाळेत शिकतात. बाकी ज्यांची मुलं शिकवायला येतात ते ग्रामीण भागात आणि त्यांची मुलं असतात इंग्रजी कॉन्व्हेंटमध्ये. इंग्रजी सुद्धा, याचा अर्थ इंग्रजी कॉन्व्हेंटमध्ये जाऊ नये असं नाही आहे. मराठी मातृभाषा आहे, हिंदी राष्ट्रभाषा आहे, इंग्रजी जागतिक भाषा आहे. इंग्रजी समजणार नाही तर आपण काहीच करू शकणार नाही त्याला. आता मी कधीच मी महाराष्ट्राच्या बाहेर गेलो होतो, महाराष्ट्रात होतो, झालं 56-54चे प्रवास झाले, 4 स्पेशल विमानाचे प्रवास झाले, 100 विमानाचे प्रवास झाले. मनात वाटलं एखादा विदेश प्रवास झाला पाहिजे. आता 12 ते 20 पर्यंत फ्रान्स, लंडन, जर्मनी. आता इकडे जर मी गेलो, फ्रान्स, लंडन, जर्मनी मध्ये इंग्रजी आली पाहिजे. समजा वेटरला सांगायचं असेल की भाई आता जेवण जरा आईस्क्रीम आहे, मला इंग्रजी सांगायला लागलं की घेऊ मी आईस्क्रीम, मग तो येईल वेटर की मला आईस्क्रीम आहे. ज्याला म्हटलं की तुमचं सरकार एक तर थंड नंबर म्हटलो आठवडे एखादा, तसा काय करायचं. मराठी भाषा ही आपली मातृभाषा नाही, पण जगात जर चालायचं असेल तर तुम्हाला सावित्रीबाई फुलेंनी सांगितलं होतं. त्या काळात सावित्रीबाई फुले नावाची एक खरी खुरी विद्येची देवता होऊन गेली. परवा भुजबळ साहेबांनी एक स्टेटमेंट दिलं, पण नक्की लोकांना आग लागली. अरे म्हणले असं कसं बोलतात, देवाचा विरोध झाला. याच्यात कसं देवाचा विरोध आहे? सावित्रीबाई फुले नावाची जर देवी जन्माला आलीच नसती तर आधार फाउंडेशन मध्ये तुम्हाला मुली दिसल्याच नसत्या. इथं बसलेले तुम्हाला दिसल्या नसत्या. पण फातिमा शेख नावाची एक मुस्लिम होती महिला अध्यापिका, त्या 2 मावल्या शिकवत गेल्या तुम्हाला. तिनं एक काव्य संग्रह लिहिलेला आहे, काव्य फुले नावाचा.
आणि ते सावित्रीने त्या काळात सांगितले 150 वर्षापूर्वी. इंग्रजी माऊली, इंग्रजी सावली, इंग्रजी वैखरी बहुजनाची, इंग्रजी शिकवणी जातीभेद मोडा, हटा भारुडा गाडून या. की जर जगात टिकायचं असेल इंग्रजी शिकावं लागतं. हे ज्योतिराव फुलेच्या पत्नीने 150 वर्षापूर्वी सांगितलं. ज्या सावित्रीने 22 शाळा काढल्या, ज्या ज्योतिरावाने तिला पाठबळ दिलं, त्या ज्योतिरावाने सावित्रीचा वारसा महाराष्ट्राच्या राज्यपालाने 1.5 मिनिटात सांगितला. 1.5 मिनिटात. का महिला भगिनी त्याच्याबाबत पेटून उठल्या नाही? शोकांतिक आहे. मग आमच्या शिक्षणाचा अर्थ काय? शिक्षण वाघिणीचं दूध आहे. बाबासाहेब म्हणाले ते बरोबर आहे ना. पिणार तर गुरगुरणार, पण ते गुरगुरत का नाही? त्याचा अर्थ दुधात काहीतरी भेसळ झालेली आहे. त्यामुळे दूध आता हे तुम्ही रेशीमबाग मधलं पेटा, पुण्याच्या सदाशिव पेठ मधलं पेटा, हे आम्हाला माहित नाही. म्हणजे फुलेशाह आंबेडकरांच्या घमण्यातलं दूध असेल हे क्रांतीच करत. त्याच्यामुळे इंग्रजी सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. पण दुर्दैवानं जिल्हा परिषद शाळेमध्ये मराठी शिकवलं जातं, इंग्रजी शिकवणारे तसेच टीचर फार कमी शाळेमध्ये आहेत. आणि जे टीचर शिकवतात ते असे फार कमी शिक्षक आहेत की ज्यांची मुलं ते मराठी शाळेत शिकतात. गाव पातळीवर जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळांची सुद्धा अवस्था अत्यंत वाईट आहे. स्मशानभूमीची अवस्था अत्यंत वाईट आहे. गावातल्या रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. गावात वाचनालय नाही. वाचनालय आहे तर लोक वाचायला जात नाही, कारण लोकांकडे आता वेळ नाही. लोकांना मोबाईल नावाचा जो प्रकार आहे 10 वर्षात आला ना मोबाईल. तुम्ही बघा जे लोक आजकाल बोलत नाही का वाढलं? पागल लोकांची संख्या का वाढली सांगा? हिप्नॉटिझम वाले डॉक्टर किंवा जे मानसोपचार तज्ञ असतात ना, एखाद्या दिवशी त्यांच्या याला तुम्ही जाऊन बसा चेंबरला, डॉक्टर एखादा असेल तुमचा मानसोपचार तज्ञ, जाऊन बसा. सुशिक्षित 20-20, 25-25 वर्षाची मुलं आमच्या आपल्याला डॉक्टर केअर करायला मी बघितलं 4-5 दिवसांपूर्वी. ती पागल. कारण काय? दिवसभर मोबाईल असतो. अरे जेवले का? जेवताना झोपताना एखाद्या ग्रुप मधून रिमूव्ह केलं तर आत्महत्या. परवा एका मुलानं बापाने वाढदिवसाला 23,000चा मोबाईल दिला नाही. मला सांगा 5वीतल्या मुलीकडे ऍपल कशाला? मोबाईल, ट्विटर, सोशल मीडिया, व्हॉट्सअप, फेसबुक आजची साधनं आहेत, बरोबर आहे. पण तुमची अतिरेक कुठल्याही गोष्टीचा केला तर माणसाच्या मेंदूवर परिणाम होतो. म्हणून आपला बहुजन समाज याचा मेंदू बधिर का झाला? मोबाईलचा अतिवापर हा तितकाच तुम्हाला घातक ठरणार आहे. मोबाईल जरूर वापरा, पण मोबाईलचा अतिवापर केला तर माणसाच्या मेंदूची शक्ती काम करण्याची बंद केलेली आहे. आणि अति मोबाईलमुळं आमची वाचण्याची परंपरा बंद झालेली आहे. ती वाचन परंपरा जर पूर्वीसारखी सुरू केली, निदान एक पुस्तक जरी वाचलं तर त्याचं मस्तक जागेवर येतं. ज्याचं मस्तक जागेवर येतं ते कोणाचं हस्तक होत नसतं. ज्याचं मस्तक हस्तक होत नसतं ते कोणाच्याही पुढं नतमस्तक होत नसतं. याकरता पुस्तकं वाचली पाहिजे, पुस्तकाची संस्कृती जोपासली पाहिजे. आधार फाउंडेशनला आणखी विनंती आहे की वाचन संस्कृती सुद्धा आपल्या गोरगरीब लोकांपर्यंत नेण्याकरता तुम्ही भुलोरी गावामध्ये स्वतः पुढाकार घ्या. पुढच्या वर्षी वाचनालय, त्या वाचनालयासाठी जर तुम्हाला 2 लाख, 3 लाख, 5 लाख, 10 लाख किती निधी लागला तर मला 36 जिल्ह्यात आमदार मी ब्रेक साहेब काली पिली टॅक्सी आहे ना, तसे आपली एसटी सारखा आपला कार्यक्रम. एसटीला सकाळी निघावं लागतं, गावातून फिरावं लागतं, संध्याकाळी परत डेपोत जावं लागतं. काली पिलीला लिमिटेशन नसतं. आपलं काली पिली सारखं आपला रंग काळा, त्याचा मला अभिमान आहे. काही लोक काळ्या रंगाला धावतात, आमचे फोटो काढतात ना, मला ते हॅलोजनच्या समोर सेल्फी काढतात. अरे म्हणून रिपेअर काढणार आहे ब्रेक साहेबांना इकडे माझं इकडे निघत. मग मी विचार करतो अरे आपण तो काले, इसीलिए काले जरूर है, हमारी मिट्टी काली है, हमारा भगवान काला है, विठोबा नाम का आहे का नाही आपला विठोबा काळा, आमचा माती काळी. गोरे लोक नजर लागू नये म्हणून कोणत्या धागा लागतात? काळा. चोखा मेळा काळा होता, पण विठ्ठलाला म्हणाला चोखा डोंगा पण भाव नाही डोंगा. काय बोलासी वरली रंगा की मी काळा असेल पण माझी श्रद्धा आणि भावना गोरगरिबांप्रती प्रामाणिक आहे. त्याच्यामुळं माझ्या त्या रंगावर जाऊ नका.
रंगावर तुम्ही भाळला की तुमचा सत्यानाश झाला. हिरवा, भगवा, निळा, पिवळा अनेक झेंडे त्यातच भरून राहतो. एवढं सुंदर शहर होतं अमरावती, आताही आहे. पण संस्कृती जोपासणारं शहर. गाडगे बाबा तुकडोजी महाराज पंजाबराव देशमुखांना जन्म देणारी भूमी. काय झाली 3 वर्षात परिस्थिती? हिंदू मुस्लिम दंगली वाढायला लागल्या. कोणी हनुमान चालीसा घेऊन येते, कोणी शिवाजी महाराजच्या पुतळ्याचं राजकारण करते, कोणी दांडियामध्ये नाचते. वा हे काय संस्कृती होती अमरावतीची. पण अख्ख्या अमरावतीला सगळं तरुण हिंदू मुसलमान. मला सांगा बरं कुठं भेद आहे हिंदू मुसलमान? कोण्या मूर्खाने तुम्हाला हिंदू मुसलमानामध्ये भेद सांगितलं? रामावरचं सर्वात सुंदर भजन मुसलमानांना गायलं ना आजपर्यंत. रामनवमीत वाचता आजही. सुख के सब साथी दुख में ना कोई मेरे राम तेरो नाम एक सांचा दूजा ना. कोण आहे गाणं? मोहम्मद रफी आहे मुसलमान. चित्रपट गोपी आहे, त्यात तो भूमिका करणारा दिलीप कुमार वही मुसलमान. कितीतरी उदाहरण तुम्हाला. शेहनाई वाजते आता लग्नात. कोणाची आहे शेहनाई? बिस्मिल्ला खान मुसलमान. आता सरकारने नवीन धोरण काढलं, मोबाईल वाजला की वंदे मातरम म्हणा. समजा नाही आला वंदे मातरम म्हणून हॅलो बोलतो का आपण. आता एका काढला एका मंत्र्यांनी जी आहे की मोबाईलवर वंदे मातरम म्हणायचं, वंदे मातरम. आता मला सांगा, बायकोला जर मला फोन लावायचा असला वंदे मातरम झाला का स्वयंपाक? हो. किती वाजता घरी येता? 12 वाजता. ओके वंदे मातरम. बद्दल हॅलो हा शब्द पूर्वीपासून तर आता कोणी काय म्हणावं त्याचा प्रश्न आहे ना. कोणी राम राम म्हणते, कोणी अल्लाचं नाव घेते, कोणी म्हणते. आता वंदे मातरमला तुम्ही करता. वंदे मातरम हा या गाण्यावर या देशाला ऑस्कर देणारा मुसलमान आहे ना, A.R. रहमान. वंदे मातरमचा पुढे त्याच्या विरोधाला तबला वाजवणारा मुसलमान आहे ना. झाकीर हुसेन अभंगावर तबले वाजवला नाही का? काश्मीरच्या मुलीने विठ्ठलाचे अभंग म्हटले नाही का? हिंदू मुसलमान कोणी केलं तुमच्या डोक्यामध्ये? हिंदू आणि मुसलमान अनेक वर्षांपासून गुन्ह्या गोविंदानं नांदत आले, गुन्ह्या गोविंदानं आले. फक्त हे बघा, गांधीच्या फोटोला गोळ्यापणे मुसलमानांना ते मारलाय. साध्वी प्रज्ञा नावाच्या एका कायद्या खासदाराच्या त्यांनी गोळ्या मारल्या होत्या. नथुराम गोडसे जिंदाबाद म्हटलं. आणि गांधीचा एक फोटो मुसलमानांना नाही केला, नथुराम गोडसेने केलं. त्याची नाटकं निघाली देशात. मी नथुराम गोडसे बोलतोय. कशी हिंमत कशी होती या लोकांची? तुम्हाला सांगतो की जोपर्यंत तुम्ही शांत आहे ना तोपर्यंत ही लोक अराजकता मागवत राहतील. अमरावतीकरांनो, माझी हात जोडून विनंती आहे, या शहराची ओळख पुरोगामित्वाची आहे. या शहरामध्ये ही जातीची विश्वती फोफाटो देऊ नका. ही जर दिसली तर त्याच ठिकाणी खेचून काढा, पण जाती व्यवस्थेचं निर्मूलन करा. आज तर विचार आहे. आता 2-3 दिवसानंतर धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे. धम्मचक्र ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी जगाला धम्माचा उपदेश केला, ज्या बुद्धाने धम्म दाखवला, तो दिवस आता 6 तारखेला आहे. हे समानता जपसणारे आणि लोकांवर वारकरी संप्रदायाचे लोकांवर आणि हिंदू समाज सुद्धा सर्व धर्म सहिष्णू घेऊन चाललेला समाज आहे. या हिंदू समाजाने कोणाला विरोध करा हे असं तरी शिकवलं नाही. आत्ताच्या काळात राजकारणी लोकांनी घाण पेरलेली आहे. हिंदू मुसलमान आणि मग एक प्रकरण तर एक लव जिहादचं प्रकरण घडलं. नंतर कळलं का ते मुलगी म्हणे बाबा मी शिकायला गेली होती. दुसरे एवढं आकांड काढणं कशासाठी? काय तुम्हाला खूप काय करायचं आहे? नेत्यांच्या मागे नारे लावणाऱ्या माझ्या भावांनो, तुम्ही जेलमध्ये गेले तर हा जमाना घ्यायला पण येत नसतो. तुमचं भविष्य बर्बाद होतं रे. एक जर तुमच्यावर डाग असला ना, तुम्हाला विजा मिळत नाही विदेशात वारी करायला. आतापर्यंतचा माझा अनुभव आहे की मी भांडण करून कोर्ट कचेरी नाही केलं म्हणून माझा विजा लंडन आणि फ्रान्सला जायचा. तर एक आमदाराकडे विजाच भेटला नाही, कारण त्याच्यावर गुन्हेच तेवढे 420, 302 सगळे काय काय गुन्हे. ते कशाला? आपलं भविष्य आपण निर्माण करायचं. हिंदू मुस्लिमांच्या या भांडणामध्ये अंबानीच्या पोटाची गरज मला की धीरूभाई अंबानी हे हिंदू आहे आणि हिंदू धर्म के रक्षण के लिए त्यांचा मुलगा हातात तलवार घेऊन आला म्हणून एकतरी चित्र आपण ते हिंदू नाहीत का? अमिताभ बच्चन हिंदू आहे का नाही? अभिषेक बच्चन नाही आलं पाहिजे कधीवर असतात. त्याचा अभिषेक बच्चन येशील, त्याची पोरगी येशील, त्याचे लेकरबाक येशील, त्याच्या अंबानीचे सगळे खानदार येशील. सचिन तेंडुलकर हिंदू आहे, हे नाही यायला पाहिजे हातात तलवार घेऊन. तुम्ही घेऊन जाता. तुम्हाला एवढं काय करायला टाकी तिकडे जायचं? काही हिंदू धर्म धोक्यात नाही आहे, कोणता इस्लाम खतरे में नाही आहे. खतऱ्यात या राजकारणी लोकांच्या खुर्च्या असतात आणि त्या खुर्च्या वाचवण्याकरता ते धर्माच्या नावाचं विष पेरत असतात. या लोकांपासून सावध राहा.
एवढं बोलतो आणि जर खरं काम करायचं असं आदिवासी हिंदू म्हणजे तो आपलाच घटक आहे, आपला भाऊ आहे ना, तो या देशाचा मूळ निवासी आदिवासी. जल जंगल आणि जमीनवर हक्क कोणाचा असेल तर आमच्या आदिवासी बांधवांचा. करायला काम निघून जाऊन आदिवासी की बनी है कुटिया जामे आनंद भाई, टुकड़े दास कहे वही तीरथ कहीं न ढूंढो भाई, वन में कुटिया बनाई हरी ने वन में कुटिया बनाई. किती सुंदर भजन आहे महाराजांचं. त्या आदिवासींचं काम करा, खरा देव तुम्हाला तिथे दिसला असेल. भुलोरी गाव तुम्ही दत्तक घेतलंय, ते गाव पुढे नेण्याचा संकल्प या 7व्या वर्षाच्या निमित्तानं करूया. ज्यांनी ज्यांनी या कामाला मदत केली त्या सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतो. आणि वेळेचं भान समाजाची जाण. रात्रीचे 10 वाजले, नवरात्रीचे उपवासावाले बरेच दिसून राहिले. ज्याच्या शरीरात हिमोग्लोबिन कमी, तुम्ही आता हिमोग्लोबिन चेक करा ना दसऱ्याच्या दिवशी. बरं उपवास धरला ना चांगलं खायला पाहिजे म्हणून. ज्यांना उपवास आहे त्यांना सांगतो, आज उपवासाचा खरा पालन करायचं असेल, सकाळी उठल्यानंतर 2 नारळ पाणी, थोड्या वेळानंतर ॲपल अर्धा किलो, मग राजगिऱ्याचा शिरा, शिंगाड्याचा शिरा आणि संध्याकाळी मस्त ज्यूस. मग हिमोग्लोबिन उठतो. जे 9 दिवस काही तर असे बाजारात चप्पल घालत नाही पाय. आता चप्पल कुठे गेली तर मला आपण उपवास आहे. कोण्या धर्मशास्त्रात सांगितलं आहे का की तुम्ही चप्पल घालू नका म्हणून? मग चप्पल घालत नाही तर मग जाऊन पाडा एकदा जंगलातून काटा बिटा जाऊन जा. मंदिरात पैसे नाक दाबावे त्यापेक्षा रस्त्याचे काटे विसला. जास्त उपवास धरणाऱ्याचं लक्ष 12 स्थळी असतं. कधी कधी नवरात्र उठते, दसरा येते आणि मी वडेल भजन कोरड्याला ताव मारतो. श्रावण महिन्यात महिनाभर उपवास करतात. कधी कोणते गटारी अमावस्या येते, कधी पितो, कधी खातो. अरे बापरे, उपवास लेखा तुमचे. चांगलं खा रे, हिमोग्लोबिन चांगलं ठेवा शरीरात. 40 रुपये किलोचे ॲपल खाणाऱ्यांनी उपवास सांगावा, ते लेखा कळत नाही ॲपल. अरे अरे खातं ते ॲपल. अंबानीची बायको बघा कोणते मोठे ॲपल. चांगले ज्यूस तसं खाल्लं त्यांनी धरा उपवास. तुम्ही पहिलाच तर 15 किलो, अरे 9 दिवसाचा उपवास म्हणजे घ्या आणखी 7.5 किलो. आता ती नवीन नवरी असते बिचारी, तिला जर गर्भ धारणा असली 7.5 किलो बाई तू अगोदरच तू माझी ताई, आणि ती बाळ मग 2 किलो 100 ग्राम. जन्माला आल्याबरोबर आयसीयू ठेवला तर स्पेशल बेबी केअर युनिट 4थ्या नंबर. का कुठे आहे नातू? नातू म्हणलं भरती आहे. काय झालं? नाही म्हणजे कमी दिवसाला बाळा, ठोके कमी आहेत त्याचे. का होतं एवढे सगळं? जास्त उपवास, कमी दिवसात लग्न, त्याचे हे परिणाम. आणि बापाचा फोटो लग्नाच्या बापाच्या ज्यावेळेस पत्रिका म्हणजे त्या मुलाचा बाप त्याला विचारतो, आम्ही काय लग्न भाजपचं केलं का? 2 घोडे होते म्हणजे माझा घोडा त्याच्या पुढे नाचणारा एक घोडा. आणि पत्रिकेवर शिवाजी महाराजांचा फोटो. शुभविवाह छत्रपती शिवाजी महाराज. वा काय झालं? मग मुलगा आला कुठं आहे? पेटीत आहे. वजन किती बनलं? 2 किलो 100 ग्राम. लग्नाला खर्च किती आला? 5 लाख खर्च झाला. 5 लाख खर्च करून मागला बिल्लू. वा रे वा. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. जाऊन बघा शीख समाजातल्या आपल्या बहिणी कशा आहेत. बाळ जन्माला 5 किलोच आणि आजोबा आशीर्वाद शिंदारा उतार उत्तर जातात कळंबी तलवार. आपले तर बस तुम्ही मागण्याचे पिल्ल आहे. कारण काय उपवास आहे. उपवास जेवढे आता बरंच सांगायचं होतं, आता काय बोलत नाही. ते डायरी घेऊन गेला की आता समजा झाला टाइम लिमिट संपला. आता आपल्या सर्वांचे हसत खेळत बेग साहेबांनी प्रबोधन केलं, भाऊ या ठिकाणी बोलून गेले. प्रदीप दादा खरोखर तुमच्या कार्याला सलाम करतो. गांधी जयंती आणि लाल बहादूर शास्त्रीजींची जयंती आहे, त्यांच्याही स्मृतीला अभिवादन करतो. भविष्यात आणखी बचेंगे घेतो कोण जगायचं आपण मरायचा विचार करू नका मला. नाही आता मी मरतो मग जन्मालाच तसं नाही आला. 100 वर्ष जगण्याचा संकल्प करा. चांगलं खा, चांगलं राहा, चांगल्या लोकांची संगत ठेवा. निंदा नालस्तीची अजिबात पर्वा करू नका. कुठला ग्रह नक्षत्र तारे ज्योतिषी कर्मकांड काळा धागा काळी बावली लिंबू मिरच्या हिरव्या मिरच्या घोड्याची नाक सगळं थोतांड आहे. सगळं आपल्या कर्तबगारीवर शिवाजी महाराज आठवा आणि वाचन करा, पुढे जा आणि आधार फाउंडेशनचा एक आधार बना. दत्तकगाव भुलोरीच्यासाठी शुभेच्छा. जे तुम्हाला तन मन धनानं सहकार्य करतात त्यांनाही शुभेच्छा. माझा 5 लाख रुपयाचा स्थानिक कारण मी 50,000 होतो आपण कार्यक्रम नाही ठेवला. जे
काय तरी देतो. स्थानिक आमदार विकास निधीमधले 5 लाख रुपये मी आता जाहीर करतो. उद्या रितसर पत्र द्यावं आणि त्याचा ठराव मला रितसर द्यावा. जे त्याचे निकष असतात तुम्हाला एक 10-15 दिवसात दिवाळीच्या पूर्वी ते जिथं तुम्हाला ते यूज करायचे आहे आणि ते कमी पडले तर मला अजून सांगावं, अजूनही कमी पडले तर सांगावं. काही काळजी करू नका. प्रतिकरण तुमच्या या पवित्र कार्यात आदिवासी बांधवांच्या पुढच्या भविष्याकरता, त्यांच्या लेकरांच्या, गोरगरिबांच्या मी सदैव आपल्यासाठी तत्पर राहील. मला इथं बोलावलं, माझा सन्मान केला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो. आणि जाताना परत एकदा जगदंबा उत्सव सुरू आहे तुळजाभवानीचा, त्याच्याही शुभेच्छा देतो. धम्मचक्र प्रवर्तनाच्या शुभेच्छा देतो. दिवाळीच्याही शुभेच्छा देतो. कोजागिरी पौर्णिमा आहे त्याच दिवशी चम्मचभरच भेटते तुम्हाला ते. अरे वर्गणी 100 रुपये बरोबर असणार. अरे कोजागिरी यायला आज काय करा मग 100 रुपये 10 जण करतात म्हणजे 1000 रुपये झाले. 2 किलो साखर, 5 लिटर दूध, 50 ग्रॅम चारोळी एवढा खर्च करून 100 रुपयात एक चमचा. त्यापेक्षा 100 रुपयात घरीच कोजागिरी करायची, ग्लास घे ना. एकाच दिवस एक कोजागिरी दूध तेवढंच आठवड्यातून एकदा प्या. दारू तुम्ही पिणारच नाही. तसं तुम्ही दारू मला दिसत नाही इथे पुढं. लोक दारू पिऊन मरतात पण दूध पिऊन मेलेलं एखादं उदाहरण दाखवा. लोक पुस्तक वाचताना एखादा अटॅक येऊन गेला असं एक तरी उदाहरण दाखवा. असं होत नाही. पुस्तकं वाचा, चांगले राहा, चांगले जगा. सगळ्यांना शुभेच्छा देतो. जास्त उपवास साधवा, जास्त बुवा महाराज लोकांच्या नादी लागू नका आणि जास्त टीव्हीच्या समोर बसतही नका. जे टीव्ही समोर जास्त बसतात ते टीव्हीत कधी दिसत नसतात. म्हणजे टीव्ही समोर कधीच बसत नसतात ते टीव्हीत दिसत असतात. त्यामुळे आपल्या सर्वांचे आभार मानून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. सरांच्या भाषणातून एक नवचेतना शरीरात संचारल्यासारखी सगळ्यांना वाटत असेल. एक उत्साहाचं एक त्यांनी आपल्यासमोर भाषण दिलेलं आहे. खूप छान. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, गाडगे महाराज, त्याच्यानंतर महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री अशा थोर व्यक्तींचे विचार आपल्यासमोर मांडले. आणि नक्कीच आधार फाउंडेशन ही या विचारांना धरून आपलं कार्य करते आहे. तर आणि आपल्या आमदार निधीतून त्यांनी 5 लाख रुपयांची मदत आपल्या आधार फाउंडेशनला जाहीर केली. त्यासाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवू. आणि इतरही मदत करण्याचं सरांनी इथे आश्वासन दिलं, त्यासाठी त्यांचे खूप खूप धन्यवाद. आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आहोत आणि कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करण्यासाठी मी आमंत्रित करते आधार फाउंडेशनचे सचिव डॉक्टर अनिल ढवळे सर यांना. आधीच भरपूर वेळ झालेला आहे. मोजक्या शब्दात आभार मानतो तेही हृदयातून. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अतिशय व्यस्त कार्यक्रमातून इथे आलात आणि त्यांनी सुंदर उपमाचं भाषण केलं. त्यांचे मनपूर्वक आभार. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ज्यांनी आपल्याला जागेवर ठेवून ठेवलं, एक विचार दिला, असे आजचे प्रमुख अतिथी आमदार अमोलजी मिटकरी यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. तद्वतच उपस्थित आजचे सत्कारमूर्ती आम्ही जेव्हा त्यांना आमंत्रण उपस्थित सर्वांचे आभार मानतो आणि प्रमुखतेने सर्व देणगीदारांचे आभार मानणे माझं कर्तव्य समजतो. त्याचबरोबर आपण रसिकगण आता 10-10:30 वाजत आहे. आपण सर्वजण थांबला, कोणी जेवण केलं नसून सुद्धा आला, त्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. अध्यक्षाच्या वतीने हा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.